नमस्कार, धन्यवाद. बेसिकली महाराष्ट्र मंडळ शिकागो खूप चांगलं काम करतं. आम्ही जवळजवळ चेतनजींच्या बरोबर 5 वर्ष कॉन्टॅक्टमध्ये आहे मी. आणि आपण जो विषय बोलतो बेसिकली लीडरशिप, याच्यामध्ये सर्वात प्रथम मला असं इथे नमूद करायचं आहे की महाराष्ट्र मंडळ शिकागो, तुम्ही मंडळी अमेरिकेत जाऊन जरी आपले व्यवसाय वगैरे करत असाल तरी पण तिथे गेल्यानंतर पण आपली मुळं न विसरता तिथल्या लोकांना एकत्र आणून जे सामाजिक लीडरशिप तुम्ही दाखवून देत आहे ती अतिशय वाखाणण्यासारखी आहे. मला वाटतं अमेरिकेतली सर्वात जुनं महाराष्ट्र मंडळ आहे आपलं. आणि माझ्या शुभेच्छा आहेत की हे तुमचं कार्य असंच चालू ठेवा. कारण मी असं पाहिलं आहे की प्रोफेशनल व्यावसायिक ठराविक इंटरेस्टसाठी जवळ येतात. म्हणजे काही दिवसांपूर्वी टोकियोमध्ये पण चर्चा झाली होती, पण इंटरेस्ट वेगळे असतील तर लवकर जवळ येतात, पण असं काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह असेल तर थोडा वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही जे काम करताय ते अतिशय चांगलं करताय आणि माझ्या शुभेच्छा पण आहेत. आणि वॉट एव्हर लिटिल आय कॅन बी ऑफ असिस्टन्स ऑर हेल्प टू यू, आय बी मोर दॅन हॅपी ॲट ऑल टाईम्स. तर सर्वात प्रथम धन्यवाद मला परत एक संधी मिळाल्याबद्दल. हा आपला आवडीचा विषय, त्याच्याबद्दल आपल्याला बोलताना कधीच चेतनजीने बोलला असं सांगितलं की आपण कंटाळू शकत नाही. बेसिकली ते थोडं DNA पण आहे त्यामध्ये भाग. त्यामुळे हा विषय बेसिकली मी एक सेल्समध्ये काम करत असताना थोडंसं बॅकग्राऊंड मला द्यावंसं वाटतं. आपण सुरुवात करूया विषयावर. तर ॲक्च्युली हा विषय जो आहे साधारण आता 20-25 वर्ष काम केल्यानंतर रॉंग साईड ऑफ द 40 असं म्हणतो आपण, तेव्हा असे प्रश्न आपल्याला पडतात. आता लिडरशिप बेसिकली प्रोफेशनल व्यावसायिक असेल असं नाही, सामाजिक, राजकीय, आर्थिक, कौटुंबिक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लिडरशिप नेतृत्व गुण आपण दाखवू शकतो. त्याच्यामध्ये माझा वैयक्तिक जो अनुभव होता तो असा आहे की जे बेसिक स्किल्स आहेत आपल्या आयुष्याचे मूलभूत, मी अकॅडमिक किंवा शैक्षणिक म्हणत नाही आहे किंवा तांत्रिक म्हणत नाही आहे, पण आयुष्य कसं जगायचं याच्याबद्दलचे थोडेसे गोंधळ आपले झालेले आहेत, त्यावर मात करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं हे आहे की थोडं अंडरस्टँड करायचं की आपण आयुष्य जगतो म्हणजे काय. तर या विषयावर थोडा अभ्यास करत असताना, आणि सायमन सिनेक हे एक चांगले वक्ते, मोटिवेटर आणि बिझनेस कन्सल्टंट असल्यामुळे त्यांना बऱ्यापैकी फॉलो करतो मी. त्यांनी खूप मोठमोठ्या व्यक्तींना कन्सल्टन्सी दिलेली आहे, सल्लागार म्हणून ते काम करतात, विशेषतः कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. त्यामुळे आपण जो काही स्ट्रॅटेजी किंवा आपण जे काही ठरवतो आहे कंपनीबद्दल, त्याबद्दल फक्त ऑपरेशनल किंवा ट्रान्झॅक्शनल फक्त व्यवहारापुरतं न ठेवता कंपनी जर आपल्याला खूप दूरपर्यंत न्यायची असेल, 100-50-200 वर्षांपर्यंत, तर त्याचा जो फाउंडेशन आहे तो काय असला पाहिजे किंवा आपला अप्रोच काय असला पाहिजे याच्याविषयी त्यांचं खूप चांगलं काम आहे. त्यांनी 2-3 पुस्तकं अतिशय चांगली लिहिली आहेत. ॲक्च्युली जास्त आहेत, पण स्टार्ट विथ वाय हा जो प्रश्न आहे आणि बेसिक जे फाउंडेशनल जे क्वेश्चन्स आहेत ते सगळे ॲड्रेस करतात ते. आणि द इन्फिनिट गेम हा पण अगदी मुळाशी जाणारा विषय आहे. आता पॅरलल ट्रॅक आपल्याला शिवाजी महाराज नेहमी आपल्या मनाशी असतातच, बॅक ऑफ द माइंड, पण त्याचबरोबर हा थोडा अभ्यास करत असताना दुसरा पॉईंट लिडरशिपचा असा असतो की आपण आर्थिक सुबत्तेवर किंवा आर्थिक प्रगतीवर नेहमी लक्ष ठेवून असतो की माझे सॅलरी इन्क्रिमेंट्स, माझी प्रॉपर्टीज, माझ्या कार्स वगैरे वगैरे, माझे फॉरेन वेकेशन्स वगैरे. पण याच्याबरोबर या एजमध्ये टिपिकली काही लोकांना आधी पण हा मिड लाईफ क्रायसिस जाणवतो, काही लोकांना कधीच जाणवत नाही, काही लोकांना आफ्टर 50 जाणवतो. पण 40व्या वर्षी किंवा त्यानंतर थोडा असा प्रश्न पडतो की अरे यासाठीच आपण जन्माला आलो आहोत का, किंवा आपण आपलं काम काय किंवा आपल्याला आवड काय, आपल्याला काय करायचं होतं आणि आपण काय करतोय, हे जे प्रश्न सुरुवात होतात मनामध्ये, थोडासा भुंगा तो गुरतडायला लागतो. आणि काही लोक मग अस्वस्थ होतात, काही लोक दुर्लक्ष करतात, काही लोक बिझनेस ॲज युजल, गो विथ द फ्लो असं करतात. त्यामुळे हा जो विषय आहे तो बेसिकली जो आपला जे मॅस्लोज हायरार्की आपण म्हणतो, फिजिकल नीड्स, सोशल नीड्स, एस्टीम नीड्स, ॲस्पिरेशनल्स वगैरे, याच्यामध्ये आपल्या मूलभूत गरजा भागल्यानंतर जो आपल्याला एक शंका आपल्या मनामध्ये येते की आपण समाजासाठी किंवा इतरांसाठी काय करतो आहे, जो थोडीशी एस्टीम किंवा सोशल ॲडमिरेशन, आपल्याला रिस्पेक्ट जो लागतो तो आपल्याला नंतर जाणवं लागतो की अरे हे प्रॉपर्टी वगैरे ठीक आहे, पण आपल्याला जर जाताना लिगसीपर्यंत आपण पोचतो. मग आपण जेव्हा जाणार आहोत तेव्हा आपल्याबद्दल जग काय म्हणेल किंवा आपली काय प्रतिमा जगामध्ये राहील, किंवा आपण इतरांसाठी काय ठेवून जातो, ज्याच्यामुळे हा जो इन्फायनाईट गेम आपण चालू केला आहे मानवी आयुष्याचा किंवा इव्होल्युशनचा, त्याच्यामध्ये आपलं रोल काय, आपलं कॉन्ट्रिब्युशन काय, हे जे मूलभूत प्रश्न आहे त्याचा हा थोडासा डिस्कशन आज आपण करणार आहोत. याचे 2 पॅरलल ट्रॅक आपण बघतो. सायमन सिनेक यांनी द इन्फिनिट गेम या त्यांच्या 2019च्या पुस्तकामध्ये जे काही पॉइंटर्स मेन्शन केले ते मी वाचत असताना अगदी
क्लिअर कट मला हे जाणवलं की अरे हे तर आपण ऑलरेडी एका महापुरुषाबद्दल आपण एका म्हणजे बाकीचे पण करतातच, पण माझा अभ्यास शिवाजी महाराजांचा थोडासा जास्त असल्यामुळे कदाचित लगेच मी ते पॅरलल हे करू शकलो, ॲनॉलॉजी करू शकलो की अरे हे या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी किंवा 380 वर्षापूर्वी अक्षरशः जगलेल्या आहेत. मग सायमन सिनेक 2019मध्ये हे जेव्हा आपल्याला रेफरन्स देतो आहे एक कॉन्टेक्स्टमध्ये, ते आपण इतरांशी शेअर केलेच पाहिजे. त्याच्याबद्दल मी छोटासा व्हिडिओ पण केला होता एक 15 दिवसापूर्वी. पण त्याचे जे त्यानंतर चेतनजीशी माझं बोलणं झालं की आपण या विषयावर थोडी चर्चा करूया, कारण मूलभूत प्रश्न आहे. आणि मला असं जाणवतं की महाराष्ट्र मंडळ शिकागोमध्ये पण आपले जे ऑडियन्स आहेत किंवा जी मंडळी आहेत, जे सहभागी आहेत किंवा जे आपले कलिग्ज आहेत, ते मेंबर्स आहेत, ते सगळे बेसिकली एका एज लिमिटवर आपण आहोत किंवा एका मॅच्युरिटी लेवलवर आपण आहोत, जिथे आपल्याला प्रश्न पडतो की प्रोफेशनल माझं करिअर वगैरे, जॉब, व्यवसाय किंवा नोकरी हा एक पार्ट झाल्यानंतर बाकीचे प्रश्न मला जे पडतात त्याचं कसं आपण त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो किंवा त्याच्याबद्दल आपण काय केलं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला हे अंडरस्टँड करायचं की द इन्फिनिट गेम हा एक कन्सेप्ट काय आहे. मग आपण आता आपला अप्रोच जो या चर्चेचा असेल तो असा असेल की इन्फिनिट गेम म्हणजे काय, बेसिकली फायनाईट गेम म्हणजे काय, इन्फिनिट गेम म्हणजे काय, आणि त्यानंतर हे इन्फिनिट गेम खेळणाऱ्या खेळाडूंनी कोणती स्वभाव वैशिष्ट्य किंवा ते काय असं फॉलो करतात स्टेप्स, किंवा त्यांच्या स्वभावामध्ये किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये अशा काय पॉईंट असतात ज्यामुळे ते आपलं फायनाईट आयुष्य असून सुद्धा इन्फिनिट गेम खेळतात. म्हणजे थोडक्यात हेच उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराज 350 वर्षानंतर सुद्धा तुम्ही फ्रायडे इव्हिनिंग आणि मी सॅटर्डे मॉर्निंगला हे चर्चा करतो आहे, हेच त्या माणसाने केलेल्या कामाची पावती आहे असं म्हणता येईल. आपण स्वतःला मोठे समजत नाही आहे, पण आपण 350 वर्षानंतरसुद्धा ही चर्चा करतो आहे आणि त्यावेळी आपल्या अंगावर शहारे येतात. हे त्यांच्या कामाचं ॲक्च्युली योगदान किंवा पावती आहे असं म्हणता येईल. मग हे 350 वर्षानंतर जर एखादा माणूस आपल्या लक्षात राहत असेल तर त्यांच्याकडे पैसे होते म्हणून आहे का? किंवा मी नेहमी हा प्रश्न बऱ्याच लोकांना विचारतो की साधारण 13व्या, 14व्या, 15व्या, 16व्या, 17व्या, 18व्या शतकामधल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावं सांगा मला. तर ती बऱ्यापैकी कोणाला माहिती नसतात, कारण श्रीमंत व्यक्ती फक्त आपण लक्षात ठेवत नाही, त्या माणसाने समाजासाठी किंवा इतरांसाठी किंवा देशासाठी काय केलं याच्यावरून जे आपण आपले जे काही ओळखीचे किंवा आपल्या मेमरीमध्ये किंवा आपल्या स्मरणात जी काही माणसं असतात ती त्यांच्या कार्यामुळे राहतात. त्यामुळे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि इन्फिनिट गेमचा जो गाभा आहे तो हाच आहे. तर आपण सुरुवात करूया. सायमन सिनेक इन्फिनिट गेम म्हणजे काय म्हणतो आणि त्याचा आपण पॅरलल ॲनॉलॉजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी कशी लावू शकतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं आपण आपल्या आयुष्यामध्ये काय आचरणात आणू शकतो, जेणेकरून आपण जेव्हा ऑन द रॉंग साईड ऑफ 50 जाऊ किंवा रिटायरमेंटबद्दल चर्चा करू किंवा विचार करू, तेव्हा आपण असं काय करू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला शेवटी असं वाटेल, शेवटी म्हणजे करिअरचे किंवा आयुष्याच्या, की आपण जे काही 50, 60, 70 वर्ष किंवा जो काही आपलं आयुर्मान होतं तो पृथ्वीवर जे घालवलं त्यामुळे इतरांना काय फायदा झाला. कारण अनफॉर्च्युनेटली प्रॉपर्टी अनट्रान्सफरेबल आहे, त्यामुळे ती इकडेच राहणार आहे, पण आपण घेऊन जातो काय आणि इतरांना देतो काय, हा महत्त्वाचा प्रश्न. तर आपण बघूया इन्फिनिट गेमचा अर्थ काय. माझी रिक्वेस्ट अशी असेल की मध्ये जर तुम्हाला शंका काय एखादा प्रश्न वगैरे विचारायचा असेल तर प्लीज फील फ्री. माझं टिपिकली 10 to मला थोडंसं फास्ट माझा स्पीड वाढत जातो जसा सब्जेक्ट इंटरेस्टिंग होतो माझ्यासाठी. त्यामुळे जर मध्ये तुम्ही मला थोडासा स्पीड कमी करायला सांगितलं तर बरं होईल असं अशी माझी विनंती आहे. तर लेट स्टार्ट. तर बेसिकली सायमन सिनेक हा बिझनेस कन्सल्टंट आहे. त्यांनी एक जेम्स कर्सी नावाचे एक ग्रस्त आहेत, लेखक आहेत. साधारण मला वाटतं 1984मध्ये त्यांनी या पुस्तकाची, हे जे पहिलं फायनाईट आणि इन्फिनिट गेम्स आहे लेफ्ट साईडला, ते पुस्तक त्यांनी 1984 साली लिहिलं आणि त्या पुस्तकाचा अभ्यास सायमन सिनेकने केला आणि त्यानंतर त्या पुस्तकावर आधारित मग त्याने तो जो कल्पना आहे ती अगदी खूप मोठ्या प्रमाणावर छानपणे मांडलेली आहे. तर फायनाईट गेम आणि इन्फिनिट गेमचा टिपिकल अगदी अर्थ समजून घ्यायचा झाला तर फायनाईट गेम म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपल्याला प्लेयर्स कोण आहेत माहिती असतात, खेळाडू कोण आहे ते माहिती आहे, आपल्याला खेळाचे नियम पण माहिती आहेत, रूल्स आर देअर, आणि आपल्या खेळ आपण जिंकतोय का हारतोय याचे ऑब्जेक्टिव्ह किंवा पॅरामीटर्स पण माहिती आहेत. समजा क्रिकेटमध्ये आपल्याला माहिती आहे की प्लेयर्स कोण आहेत, समोरच्या 11 प्लेयर्स कोण आहेत, आपले टीम मेंबर्स कोण आहेत, आपल्याला हे रूल्स माहिती आहेत, 50 ओव्हर खेळायच्या आहेत, बाउंड्री, 4, LBW, गुगली वगैरे, नो बॉल एक्सेट्रा, व्हाईट बॉल. आणि त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्या 50 ओव्हरमध्ये किंवा 20 ओव्हरमध्ये किंवा टेस्ट क्रिकेटमध्ये जी टीम समोरच्या टीमला 2दा आउट करेल किंवा टेस्ट क्रिकेटमध्ये किंवा जास्तीत जास्त रन करून दुसऱ्या टीमला तिथपर्यंत पोहोचू देणार नाही तो विजेता.
हे झालं फायनाईट गेम, म्हणजे प्लेयर्स फिक्स आहेत, खेळाडू कोण आहे मला माहिती आहे, रूल्स फिक्स्ड आहेत, ते चेंज होऊ शकत नाहीत, आणि ऑब्जेक्टिव्ह तुम्ही जिंकणार कसे हे पण ठरलेलं आहे. हे झालं फायनाईट गेम. आता इन्फिनाईट गेममध्ये तुमचे खेळाडू कोण आहेत हे तुम्हाला माहिती असतं किंवा माहीत असत नाही. तुम्हाला खेळाडू कोण, आपले प्रतिस्पर्धी कोण आहेत, आपले कलिग्स कोण आहेत हे पण माहिती नसतं बऱ्याच वेळा. त्यानंतर त्याच्यामधले नियम हे काही ठराविक असले तरी ते सतत इव्हॉल्व्ह होत राहतात, चेंज होऊ शकतात, ॲड होऊ शकतात, डिलीट होऊ शकतात, काही होऊ शकतं. खेळाचे नियम हे सतत बदलत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं जे विजेता तुम्ही ठरता की नाही, हा जो ठरवण्याचा पॅरामीटर किंवा एक परिमाण आहे ते पण ठराविक नाही आहे. उदाहरण द्यायचं झालं इन्फिनाईट गेमचं, तर तुम्ही एज्युकेशन, शिक्षणामध्ये मी काही केलं आयुष्यभर, किती शिकलो तरी मी विजेता नाही ठरू शकत, कारण त्याचे ऑब्जेक्टिव्ह तो पॅरामीटर नाहीच आहे. मी MBA केलं, ME केलं, व्हॉट PhD केली, डॉक्टरेट केली, काही आयुष्यामध्ये जे काही करू शकलो मी ते केलं, तरी पण शिक्षणामध्ये मी विजेता ठरू शकत नाही, कारण तो विजेता होण्याचे परिमाणच फिक्स नाही आहेत. सिमिलरली एज्युकेशनचं झालं. पॉलिटिक्समध्ये मी CM झालो, अमेरिकन प्रेसिडेंट झालो, वगैरे वगैरे. हे जरूर स्टेज ऑफ इमॅजिनेशन आहे, आणि तुमच्याकडे इलेक्शन पण चालू आहेत, होतील म्हणजे डिसेंबरमध्ये. त्यामुळे पण पॉलिटिक्समध्ये मी जरी सगळ्यात जगातली सर्वोच्च पद मला मिळालं तरी पण मी जिंकलो नाही आहे, कारण आय एम जस्ट अ कस्टोडियन त्या ठराविक कालापुरता. ती जबाबदारी फक्त मला देण्यात आलेली आहे, त्यामुळे ती जबाबदारी मी कोणाकडे तरी देऊन निघून जातो. त्यामुळे आय एम जस्ट प्लेइंग द गेम. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो परिमाण आहे, तुम्ही जिंकला की नाही हे परिमाणच नसल्यामुळे आपले जो रोल आहे, खेळाडूचा रोल इन्फिनाईट गेममधला, तो आहे की आपण प्रतिस्पर्धी आपले कोण आहे ते आपल्याला माहिती नाही, आपला रोल आपण प्ले करायचा आहे, आपली भूमिका आपण पार पाडायची आहे 100%, 150%, अगदी आपल्या कपॅसिटीच्या बाहेर जाऊन. आपल्याला नियम माहीत नाही आहेत, त्या नियमानं आपलं लक्ष ठेवायचं आहे, मार्केट्समध्ये ट्रेंड्स काय आहेत, सामाजिक ट्रेंड्स काय आहेत, त्यानुसार आपल्याला चेंज करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं परपेच्युएटिंग द गेम, म्हणजे ते गेम खेळत राहायचं आहे. आपल्यानंतर दुसरा कोणतरी खेळाडू येईल आणि आपली गेम तो पुढे घेऊन जाईल. हा इन्फिनाईट गेमचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे. कारण हे जे म्हणालो आपण, तर 13व्या 14व्या 15 किंवा कधीही आत्ता 100 वर्षाच्या आधीचे कुठल्याही श्रीमंत व्यक्तींची नावं सांगा, तर रॉथशाइल्ड्स सोडून बाकी कोणीही असं आपल्याकडे नाही आहे की आपण सांगू शकतो तो फक्त श्रीमंत होता म्हणून लक्षात ठेवला आहे, कारण तो इन्फिनाईट गेम खेळतच नव्हता असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय इथे आणण्याचं कारण किंवा या विषयांची निगडीत आपण तो बोलतो आहे, चर्चा करतो, याचं कारण की त्या व्यक्तीने जे आयुष्यामध्ये केलं तो इन्फिनाईट गेम होता. म्हणजे त्यांना प्रतिस्पर्धी कोण होते, आपले सवंगडी कोण आहेत, प्रतिस्पर्धी कोण आहेत, हिडन लपलेले, समोर असलेले, हे सगळे माहिती असणं किंवा नसणं, काही समोरचे सगळे माहिती होतेच, पण आणि हे प्लेयर्स चेंज होत गेले, काही ॲड झाले, काही निघून गेले, काहींनी स्वतःला चेंज केलं. त्याचबरोबर खेळाचे नियम बदलत गेले. सुरुवातीला जमिनीवर युद्ध, नंतर डच, पोर्तुगीज, इंग्रज आल्यानंतर आरमार, या सगळ्या गोष्टी, खेळाचे नियम सातत्याने बदलत होते. आणि परिमाण ते जिंकले असं आपण म्हणू शकत नाही आयुष्यामध्ये किंवा या इन्फिनाईट गेममध्ये. पण त्यांनी जे हे खेळत असताना त्यांनी जी इन्फिनाईट गेम खेळली, त्यामुळे जो त्यांनी लिगसी निर्माण करून ठेवलेली आहे, त्यामुळे आपण आत्ता चर्चा करतो त्यांची. आणि सायमन सिनेकचं म्हणणं हे पण हेच आहे की तुम्ही जर तुम्हाला ॲज अ ऑर्गनायझेशन, हे पॅरलल ट्रॅक काय आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, हा त्यांची एंटरप्राइज किंवा ऑर्गनायझेशन होती. आणि जो सायमन सिनेक जेव्हा कन्सल्टन्सी करतात किंवा सल्लागार म्हणून काम करतात, तुमची ऑर्गनायझेशन तुम्ही कोणत्या अशा मूलभूत तत्वांवर आधारित केली पाहिजे, तुमची स्वभाव वैशिष्ट्य किंवा तुमचे स्ट्रॅटेजीज अशा काय असल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्ही फक्त पैसा कमावणं, रिचनेस किंवा अर्निंग मनी हा जर तुमचा उद्देश असेल, तर ती ऑर्गनायझेशन काम करेल, 100% सक्सेसफुल पण होईल. पण तुम्ही इन्फिनाईट गेम खेळत नाही आहात, कारण ठराविक वेळानंतर जेव्हा मार्केट ट्रेंड चेंज होतील, प्लेयर्स चेंज होतील, तेव्हा तुम्ही कोडॅक होईल तुमचा, किंवा मोटोरोला होईल, नोकिया होईल तुमचं, अशा प्रकारची ती लॉजिक आहे. तर हे फायनाईट अँड इन्फिनाईट गेम ह्या जेम्स कर्सिनच्या विषयावर सायमन सिनेकने थोडा जास्त अभ्यास करून ही जी कल्पना आहे ती पुढे नेलेली आहे. तर आपण बघूया सायमन सिनेक यांच्या म्हणण्यानुसार अशी कोणती 7 स्वभाव वैशिष्ट्य आहेत ज्याचा मानवी आयुष्यावर असा परिणाम होतो की ती सामान्य माणूससुद्धा फायनाईट गेममधून इन्फिनाईट गेममध्ये स्वतःला इन्फिनाईट गेमचा खेळाडू म्हणून स्वतःला परावर्तित करतो किंवा परिवर्तित होतो, किंवा स्वतःला तो इन्फिनाईट गेमचा खेळाडू म्हणून तो समोर येतो. आणि मग त्यानंतर तो जे कार्य करतो त्याची शतकोनशतके आपण चर्चा करत राहतो. मानवी इतिहासामध्ये ज्या व्यक्तींबद्दल आपण आज चर्चा करतो, ज्या व्यक्तींनी सामाजिक, राजकीय, आर्थिक वगैरे कोणते अगदी आर्मीशी रिलेटेड असेल किंवा डिफेन्स रिलेटेड असेल, या सगळ्या व्यक्तींची आपण फक्त चर्चा करतो जर त्यांनी इन्फिनाईट गेम खेळला असेल किंवा
इन शॉर्ट त्यांनी अशी काहीतरी लेगसी निर्माण करून ठेवलेली आहे जेणेकरून आपण त्यांची चर्चा इतक्या वर्षानंतर पण करतो. तर आपण सुरुवात करूया. हे जे 7 स्वभाव वैशिष्ट्य आहेत, जो सायमन सिनेक म्हणतो की तुम्हाला जर इन्फिनिट गेम खेळायचे असेल तर या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या दैनंदिन आचरणामध्ये आल्याच पाहिजेत. त्यानंतर ह्या जर आचरणामध्ये आल्या तर तुमचं वागणूक, तुमची जे ॲप्रोच आहे, तुमचं जे ॲटिट्यूड आहे, तुमचं जे वर्किंग स्टाईल आहे, फंक्शन आहे, ते ऑटोमॅटिकली तुम्ही इन्फिनिट गेम खेळण्याकडे होतं किंवा तुम्ही इन्फिनिट प्लेयर होता. तर सुरुवात करूया आपण. पहिला मुद्दा त्यांचं असं म्हणणं आहे की आपण जेव्हा गेम खेळायला सुरुवात करतो, आयुष्याची गेम, तर उदात्त हेतू, जस्ट कॉज आपल्यासमोर नसेल तर जो आपली भरकट होते किंवा हे जे मिड लाईफ क्रायसिस वगैरे आहेत ते उदात्त हेतू नसल्यामुळे आहेत. कारण उदात्त हेतू म्हणजे काय बेसिकली, इफ यू आस्क मी फ्रँकली, एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यानंतर माझे आईवडील पॅरेंट शिक्षक होते, प्राथमिक शिक्षक. त्यामुळे इमिजिएट माझी जी प्रायोरिटी होती ती कुठेतरी चिकटायचं, थोडक्यात जॉब घ्यायचा आणि स्टार्ट अर्निंग मनी सो दॅट यू कॅन सपोर्ट युअर फॅमिली. आणि त्यानंतर हे जे स्टार्ट अर्निंग द मनी आहे तो एक ट्रॅप असू शकतो. कारण जो फर्स्ट अपॉर्च्युनिटी, पहिली संधी मला जी मिळते शिक्षण केल्यानंतर किंवा मी अशिक्षित असेल तर तरी पण रोजगाराची पहिली संधी जी मला मिळते, ज्याच्याकडून मला काहीतरी कमाई होईल, ते मी सुरू करतो आणि तिथून मग माझ्या आयुष्याची किंवा करिअरची सुरुवात करते. तेव्हा तिथून मी गेम खेळायला सुरुवात करतो. आता ही जी गेम आहे ती, समजा मी जर मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्टमध्ये सुरुवात केली सुपरवायझर म्हणून ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर, तर तो मी असं म्हणत नाही की मला मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर, माझा ऑब्जेक्टिव्ह असा कधीच नव्हता. कारण त्याची कल्पनाच नव्हती की 50 वर्ष मला ह्या मॅन्युफॅक्चरिंगमध्येच काम करायचं आणि मी काहीतरी नवीन निर्माण करेन, कन्स्ट्रक्ट करेन, प्रोड्यूस करेन. माझा ऑब्जेक्टिव्ह हा होता की मला सुरुवातीला पगार कोण देईल. तर इनफॅक्ट जस्ट कॉज माझा काय होता, जस्ट कॉज फॉर मी वॉज अर्न मनी, कमाई काहीतरी करा जेणेकरून स्वतःच्या पायावर उभा राहता येईल किंवा कुटुंबाला मदत करता येईल. तर आपल्या आयुष्यात, आणि हे जो पहिला ट्रॅप आहे आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये पहिलं पाऊल टाकतो त्या क्षेत्रामधून बाहेर पडणं, जसं जे आपण वर्ष जातात त्या क्षेत्रामध्ये, तर तसं ते खूप अवघड होऊन जातं. आणि त्याचा परिणाम मग आपण 30-40 वर्ष गेल्यानंतर करिअरमध्ये प्रश्न पडतात की अरे आपल्याला आयुष्यामध्ये हेच करायचं होतं का वगैरे. तर सुरुवातीला जस्ट कॉज असेल, आपला उदात्त हेतू किंवा ध्येय, आपला जे ऑब्जेक्टिव्ह आहे तो पैसा कमावण्याव्यतिरिक्त जर काहीतरी असेल तर त्याचा लॉंग टर्म इफेक्ट खूप मोठा होतो. फॉर एक्झाम्पल, जस्ट कॉज म्हणजे काय, आता सायमन सिनेक जेव्हा बिझनेस कन्सल्टंट म्हणून काम करतो तर ऑर्गनायझेशन बेसिकली ही काही कॉपरेटिव्ह सहकारी संस्था नाही जेणेकरून ना नफा ना तोटा या तत्त्वावर काम करेल. पैसा कमावणं हे मूलभूत उद्देश आहेच, पण पैसा कमावण्याव्यतिरिक्त फाउंडेशनल जो ऑब्जेक्टिव्ह आहे अर्निंग मनी, त्याच्या व्यतिरिक्त आपण समाजासाठी किंवा देशासाठी किंवा लोकांची कोणती समस्या आपण सोडवतोय हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. कारण पेप्सी आणि कोका कोला, आता कोणत्याही कंपनीबद्दल मला त्या वादात जायचं नाही, पण उदाहरण द्यायचं झालं तर पेप्सी आणि कोका कोला ही मनी अर्निंग मशीन्स आहेत, ऑर्गनायझेशन्स आहेत. त्यामुळे समाजाचा कोणता प्रश्न आपण निर्माण करतोय, तो पेप्सी कोला किंवा कोका कोला पिल्यानंतर मला एनर्जी येते का, किंवा मला बरं वाटतं किंवा मला मला थोडंसं स्टेटस म्हणून समाजासमोर मला पेप्सी प्यायची आहे की स्टाईल म्हणून, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही जर दुसरा विचार केला, टाटा सन्स वगैरे ज्या कंपनी काम करतात, तर टाटांचा बेसिक जो टेनेट असा आहे की पैसा कमावणं इम्पॉर्टंट आहेच, पण त्याचबरोबर एका थ्रेशोल्ड, एक मिनिमम थ्रेशोल्डच्या खाली आपण जाणार नाही जेणेकरून समाजाला, लोकांना त्रास होईल. ऑर्गनायझेशनमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये आपण अशा भरपूर कंपनी बघतो ज्यांचा मूळ उद्देश हा, आता मी नावं घेणार नाही, पैसा कमावणं हाच आहे, कोणत्याही परिस्थितीत कसंही बाय हुक ऑर क्रूक. तर त्याचबरोबर आपण काही अशा ऑर्गनायझेशन बघतो की ज्यांच्यावर पैसा कमावणं हा मूलभूत उद्देश असला किंवा सस्टेनन्ससाठी तो जरी असला तरी तो बाय प्रॉडक्ट आहे. ते जे काम करत आहेत लोकांसाठी, समाजासाठी, त्यामुळे पैसा येत राहतो आहे. तर हा जस्ट कॉज जो आहे तो अतिशय महत्त्वाचा. कारण जे आपण सुरुवात करतो फाउंडेशन, आपला उद्देश काय त्याच्यावरच आपले पुढचे ॲक्शन ठरणार, त्या ॲक्शनवरच आपले रिझल्ट येणार आणि त्या रिझल्टवरच आपण फायनाईट गेम खेळतोय की इन्फायनाईट गेम खेळतोय हे ठरतं. मग शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जस्ट कॉज काय होतं आपल्याला माहिती आहे. शहाजीराजांचे पुत्र म्हणजे शहाजीराजे ऑलरेडी एक जहागीर त्यांच्याकडे होती आणि त्यांनी जॉब पण केला होता दिलशहाकडे असेल किंवा कुतुबशाह, आणि ते डिमांडमध्ये पण होते. एक रिजनल मॅनेजर म्हणून मुघलांनी पण त्यांना अप्रोच केलं होतं की तुम्ही हा जो रिजन आहे वेस्ट फॉर एक्झाम्पल तो तुमच्याकडे ठेवा आणि तुम्ही तो मॅनेज करा. आता अशा माणसाचा मुलगा, म्हणजे जर आता विचार केला आपण तर एका शहाजीराजांचा किंवा शहाजी महाराजांचा मुलगा म्हणून त्यांना व्यवस्थित आयुष्य जगता आलं असतं, जास्त तंत्र न करता. सुपा, बारामती, पुणे हा एरिया आपल्याकडे आहे, मेंटेन इट, फॉलो बिझनेस ॲज युजल जर म्हटलं असतं आपण, तर तो एक पण त्यांच्यासाठी अतिशय सोपा आणि सरळ मार्ग होता.
पण मग वयाच्या 16व्या-17व्या वर्षी असं का वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे? आपल्या बाजूची सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय परिस्थिती अशी आहे की आपली जनता जी आहे, आपलं स्वराज्य जे, आपले लोक जे आहेत ते भरडले जात आहेत. मग त्याच्यावर अन्याय होतो आहे. मुघली किंवा आदिलशाही किंवा कुतुबशाही किंवा अगदी निजामशाही हे जे सरदार किंवा ही जी टोळधाड येते आणि ते जमिनीतले आपल्या शेतीमधले धान्य घेऊन जातात, बायाबापड्यांवर अत्याचार करतात, पैसे घेऊन जातात, लुटमार करतात आणि आपण जे आपली राहणीमान आहे, आपला धर्म आहे ते जर आपल्याला फॉलो करता येत नसेल, ते जर आपल्याला आचरणात आणता येत नसेल, आपल्या देवाची पूजा, आपण जो काही देव आपण मानतो त्या देवाची पूजा आचरणामध्ये जर आपल्याला अडथळे येत असतील, तर मग यातून मार्ग काढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पहिला ऑब्जेक्टिव्ह शिवाजी महाराजांच्यासमोर हाच होता की जस्ट कंटिन्यू गो विथ द फ्लो. तो आपले वडील रिजनल मॅनेजर असल्यामुळे ते त्यांच्या ऑर्गनायझेशनमध्ये आपल्याला घेतीलच आणि त्यानंतर आपण प्रगती करूच. किंवा शहाजी महाराजांच्या जरी एम्प्लॉयरनी तर आपल्याला नाही घेतलं तर आपण दुसरा एम्प्लॉयर बघू, असं काहीतरी करता आलं असतं. पण जस्ट कॉज काय आहे, हा जो माझा समाज आहे, हे जे माझे लोक आहेत त्यांना मी कशा प्रकारे या परिस्थितीतून, या जोखडातून मुक्त करू शकतो, हा जो प्रश्न आहे उदात्त हेतू किंवा ध्येय आयुष्याचं, आणि हे त्या वयामध्ये कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्यानंतर त्यांना जे 30-34 वर्ष मिळाली, 33 वर्ष, त्याच्यामध्येच त्यांनी अफाट काम करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आता माझ्यासमोर जर प्रश्न ते जर उदात्त हेतू किंवा ध्येय हा जर आपल्याला 40 आणि 50व्या वर्षी मिळाला, तर तो टाईमफ्रेम जो आहे ज्याच्यामध्ये आपण त्या उदात्त ध्येयावर काम करू शकतो तो खूप लिमिटेड असतो. त्यामध्ये त्याचा परिणाम किंवा इफेक्ट यायला पण वेळ लागतो, कारण तो कॅनव्हास खूप मोठा आहे. उदात्त हेतू हा माझी सॅलरी इन्क्रीमेंट 12% होते, ती मला 18% करायची आहे, किंवा मला एक्स कंपनीतून वाय कंपनीवर जायचं आहे, हा काय उदात्त हेतू असू शकत नाही. हा हेतू नक्की आहे पण तो उदात्त नाही आहे. त्यामुळे जस्ट कॉज अतिशय महत्त्वाचं, आणि हे जे जस्ट कॉज आहे त्याच्यावर बेस, त्या मूलभूत फाउंडेशनवर आधारित आपण जेव्हा काम करायला लागतो, स्मॉल ॲक्ट्स, छोटी कामं करायला लागतो, आणि नंतर मग त्याचा इफेक्ट आपल्याला 1, 2, 6, 12 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर दिसायला लागतो की आपण योग्य दिशेने चाललो आहे. आणि योग्य दिशेने चालल्यानंतर जर इफ यू आर नॉट सिटिंग ऑन द ट्रॅक अँड इफ यू कंटिन्यू टू मूव ऑन द राईट ट्रॅक, ऑब्वियसली यू रीच युअर डेस्टिनेशन, और यू विल रीच समवेअर फार फ्रॉम वेअर यू स्टार्टेड. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे उदात्त ध्येय किंवा हेतू हा पहिला स्वभाव वैशिष्ट्य. जर आपल्याला इन्फिनाईट प्लेअर व्हायचं असेल तर उदात्त हेतू आणि ध्येय, जस्ट कॉज आपल्या आयुष्यामध्ये असेल तर 100% आपण त्या मार्गाने वाटचाल करू शकतो. मला एक छोटंसं एक एक्झाम्पल देतो मी. माझे आजोबा मुंबईमध्ये 1950 साली वगैरे होते, नंतर ते माघारी साताराला गेले 10-15 वर्षानंतर. तर ते नेहमी असं म्हणायचे की माणसाच्या आयुष्याचं सक्सेस जे आहे ना, ते एका गोष्टीने मोजता येतं. तुमच्या लग्नामध्ये किती माणसं आली याच्यापेक्षा तुमच्या मैत्रीला किती माणसं आली याच्यावरून तुम्ही आयुष्यामध्ये काय केलं हे लगेच लक्षात येतं. तुम्ही लग्नाला इन्व्हिटेशन देता वगैरे वगैरे, लोक येतात, त्याच्यामध्ये कंपल्शन असतात, प्रोफेशनल असतील, सामाजिक असतील किंवा कौटुंबिक असतील, पण तुमच्या मैत्रीला कोणी बोलवलं जात नाही. त्यामुळे जोपर्यंत मला एखाद्या व्यक्तीबद्दल आत्मीयता वाटत नाही की या व्यक्तीने माझ्यासाठी काहीतरी केलं, किंवा या व्यक्तीचा मला आदर वाटतो, किंवा या व्यक्तीला आपण ही मानवंदना दिलीच पाहिजे, असं जेव्हा मला मनापासून वाटेल तेव्हाच मी त्याच्या अंत्ययात्रेला जाईन. त्यामुळे हा जो पॉईंट आहे, उदात्त हेतूचा पॅरामीटर काय आहे, तुमच्या मैतीला किंवा तुमच्या अंत्ययात्रेला किती लोक आले, हे तुमच्या आयुष्याचं सक्सेस आहे. तुमचे 4 BHK, तुमचे मल्टिपल हाऊस, विकेंड होम, हिल स्टेशन, ग्लोबल ट्रॅव्हल, 4-5 गाड्या वगैरे वगैरे, हे सगळं ठीक आहे, दॅट इज अंडरस्टँडेबल. ती लँग्वेज वेगळी आहे. पण त्याच्यानंतर पुढे काय? अगदी आय विल बी व्हेरी फ्रँक विथ यू, मला मुंबईमध्ये आता जवळजवळ 26 वर्ष झाली. राजेश खन्नाला मी आशीर्वाद बंगल्याच्या समोर उभा राहिलेलं पाहिलं आहे, आणि साधा रिक्षावाला पण त्याकडे बघत नव्हता. ही जी परिस्थिती आहे ती आपल्यावर येऊ नये, अशी परिस्थिती करायची असेल तर उदात्त हेतू, आता मी राजेश खन्नाला त्याच्यावर टीका करत नाही आहे, पण उदात्त हेतू हा महत्त्वाचा असतो. थोडं डायग्रेस होईल काही पॉईंट्समध्ये. हे जे ॲनॉलॉजी आहे किंवा हे जे एक्झाम्पल्स आहेत ते चपलक बसणार नाहीत, पण मुद्दा थोडी भावना तुम्ही समजून घ्या. तर मुद्दा असा आहे की तो उदात्त हेतू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये होता, म्हणून आपण ही चर्चा करतो आहे. पण त्यामुळे उदात्त हेतू आपल्या आयुष्यामध्ये पण, आता आपण असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, त्यामुळे त्यांनी जे काम केलं ते आपण करू शकत नाही, विच इज अंडरस्टँडेबल. पण त्याचे काम करण्याची त्याच्या मागची जी स्ट्रॅटेजी किंवा टॅक्टिक्स आहेत किंवा ही जी स्वभाव वैशिष्ट्य आहेत ती अगदी थोड्या प्रमाणात जरी आपण आपल्या आचरणात आणली, उदात्त हेतू. फॉर एक्झाम्पल, आता हे जे मैत्रीचं किंवा अंत्ययात्रेचं उदाहरण झालं ते थोडं एक्स्ट्रीम आहे, लोकांना आवडत नाही बऱ्याच, तू असं का बोलतो वगैरे असं म्हणतात. पण या वयामध्ये सुद्धा जर आपल्याला असं जर मला विचारलं कोणी की आता तुझा ऑब्जेक्टिव्ह काय किंवा ॲम्बिशन काय किंवा लाईफ गोल काय, तर मला असं म्हणता येईल की हे जे मी करतो आहे, एक सेल्स पर्सन म्हणून सायबर सिक्युरिटीमध्ये टार्गेट्स, क्वार्टरली टार्गेट्स, विकली कमिट्स वगैरे चालू असतं.
पण त्याच्या व्यतिरिक्त पण असं काहीतरी करता आलं पाहिजे, जेणेकरून लोक म्हणतील की हा रे निलेश काळे थोडा चांगला माणूस होता, काहीतरी बडबड करायचा, पण त्यातले काही पॉईंट महत्त्वाचे होते किंवा त्यामुळे काही लोकांना फायदा झाला. हा जो पॉईंट आहे, त्यानंतर मी गेल्यानंतर कदाचित जरी लोकांनी लक्षात ठेवलं की असं कोणतरी माणूस होता काहीतरी असं बोलायचा आणि त्याचा अर्थ मला आत्ता समजतं, किंवा ते जर आपल्याला त्यावेळी जर आपण त्याची आचरणात आणलं असतं तर कदाचित फायदा झाला असता. आता आपण तुलना करत नाही छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि मी कुठे, असं नाही आहे. सांगायचा मुद्दा असा की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जस्ट कॉज ह्या पॉईंटरचा मला माझ्या आयुष्यामध्ये आचरणात काय आणता येईल. एक बिझनेस म्हणून सायमन सिनेकने जे एक्सप्लेन केलं आहे त्याच्यामध्ये माझं काय ॲज अ रीडर किंवा ॲज अ वाचक किंवा ॲज अ ऑब्झर्वर निरीक्षक म्हणून मी काय करू शकतो, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे हा पहिला पॉईंट, जस्ट कॉज काय आहे आपला. आता प्रत्येकाचे जस्ट कॉज वेगळे असतात, त्यामुळे आपण जज नाही करू शकत की तू हे बरोबर म्हणतोय की नाही. हा इंडिव्हिज्युअल कॉल आहे, हा वैयक्तिक निर्णय घ्यायचा आपण की जस्ट कॉज काय आहे, जेणेकरून आपली बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक परिस्थिती श्रीमंत होईल. दुसरा पॉईंट जो आहे तो आहे, पहिला झाला जस्ट कॉज, तुमच्या आयुष्यामध्ये उदात्त हेतू किंवा ध्येय पाहिजे. दुसरा पॉईंट असा, सायमन सिनेक म्हणतो ॲज अ बिझनेस तुम्हाला जर इन्फिनिट बिझनेस जनरेट करायचा असेल, जनरेट ऑर्गनायझेशन सेटअप करायची असेल, उभी करायची असेल, एक संस्था, एक कंपनी, तर तुमच्याकडे विल्स अँड रिसोर्सेस, इच्छाशक्तीने साधन सुविधा पाहिजे. कारण इच्छाशक्ती यासाठी की जे काही प्रसंग येतील माझ्याकडे, जे काही अडथळे निर्माण होतील, जे काही समस्या मला फेस कराव्या लागतील, त्याच्यावर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती पाहिजे माझ्याकडे. आणि त्याच्याबरोबरच जी काही आपण जे ठरवलं ते करण्यासाठी जे काही रिसोर्सेस आपल्याला लागतात, साधनसुविधा आपल्याला लागतात, त्या जर आपल्याकडे नसतील त्या आपल्याला गोळा करता आल्या पाहिजेत, त्या आपल्याला मागता आल्या पाहिजेत, त्या आपल्याला निर्माण करता आल्या पाहिजेत. ही जी पॉईंट आहे अतिशय महत्त्वाचा आहे. कारण फक्त उदात्त हेतू असलेले भरपूर लोक पाहिलेत मी, अरे मला काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये लोकांसाठी, पण पुढे काय, ते करण्यासाठी आपल्याकडे इच्छाशक्ती, आपण स्टेप्स काय घेतो, ॲक्शन काय आहेत आपल्या, कृती काय करतो, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. ती कृती करण्यासाठी विल पॉवर पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. आता सॅटर्डे मॉर्निंग 6:30 काही लोक मला म्हणतात की तू मंडे टू फ्रायडे काम केल्यानंतर, आणि मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे जवळ 3 ते 4 तास फक्त ऑफिसमध्ये जायला आणि ऑफिसमधून बाहेर घरी यायला लागतात. याच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी आपण क्लायंट्स मीटिंगवर करतो. माझं डेली रनिंग 200 किलोमीटर असेल या वयातसुद्धा, तरी रॉंग साईड ऑफ द 40s, तरी पण इच्छाशक्ती हे गेल्यानंतर पण मला काहीतरी असं करावंसं वाटतं की जेणेकरून मला सकाळी शनिवारी आज पण 4:30ला उठू शकतो मी. मोठेपणात सांगायची गोष्ट नाही आहे, पण ती इच्छाशक्ती असेल तर आपण 100% काहीतरी करू शकतो. मी माझं उदाहरण यासाठी देतो की तो अधिकार मला आहे, पण बाकीच्या व्यक्तींबद्दल ही इच्छाशक्ती, मी काही लोकांना पाहिलं की कितीही अगदी फॉरेन ट्रिप केल्या, अगदी 3 दिवस कंटिन्युअसली ट्रॅव्हल केला तरी पण सकाळी उठून मॅरेथॉन पळणारे किंवा 20 किलोमीटर पळणारे लोक पण पाहिलेत मी. ही इच्छाशक्ती आहे. आणि साधनसुविधा काय हेच करण्यासाठी हे जी इच्छाशक्ती माझी आहे किंवा हा जो उदात्त हेतू किंवा ध्येय माझ्यासमोर आहे ते आचरणात आणण्यासाठी मला जर साधन नसतील, माझ्याकडे कॅमेरा नसेल, किंवा अगदी उदाहरण द्यायचं तर रनिंग करायचं मला तर बूट्स शूज नसतील, तर ते कसे, हाऊ डू आय मॅनेज इट. मी उदाहरण खूप छोट्या याची लेवलची देतो आहे. सायमन सिनेक म्हणतो की आपला जो उदात्त हेतू आहे किंवा ध्येय आहे ते अचीव करण्यासाठी आपल्याला जे काम करायचं आहे एका ऑर्गनायझेशनमध्ये किंवा एका संस्थेमध्ये किंवा आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या राष्ट्रामध्ये, त्यासाठी जी काही करायची तयारी आहे ती आपली आहे का, इच्छाशक्ती आहे का. आणि त्यानंतर ते करण्यासाठी जी काही आपल्याला रिसोर्सेस लागणार आहेत ती गोळा करण्याची, निर्माण करण्याची किंवा मागण्याची ती कपॅसिटी आपल्याकडे आहे का, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण बरेच ऑर्गनायझेशनमध्ये, अगदी मी स्वतःसुद्धा 2015मध्ये मी IT सोडलं, 2014च्या एंडला. त्यानंतर 4-5 गोष्टी केल्या मी. स्वतःचं रिसॉर्ट ओपन केलं, पब्लिशिंग सुरू केलं, मॅन्युफॅक्चरिंग श्रिंक ड्राय फिल्म्स मॅन्युफॅक्चर करायला सुरुवात केली वगैरे वगैरे, आणि रायटिंग सुरू केलं. पण या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला ती जी साधन सुविधा पाहिजे, तुम्हाला रिसोर्सेस पाहिजेत, योग्य व्यक्ती, योग्य मशिनरी, पैसा आणि वेळ आणि जागा आणि मार्गदर्शन, ह्या गोष्टी, ह्या साधनसुविधा झाल्या माझ्यासाठी. पण हा जो पॅरलल ट्रॅक आपण एक व्यावसायिक म्हणून जर तुम्ही स्वतःचे बिझनेस रेडी करताय किंवा सेटअप करताय किंवा स्वतःच्या करिअरमध्ये आपण काहीतरी असं करतो आहे जेणेकरून आपल्याला काहीतरी गोष्टींची गरज आहे, साधनसुविधा आपल्याला पाहिजेत. अगदी फॉर एक्झाम्पल मी व्हिडिओ एडिटिंग करत असेल तर मला चांगला कम्प्युटर माझ्याकडे आहे का, किंवा मी काहीतरी थिसिस करतो आहे, PhD डॉक्टरेट करतो आहे, तर त्या विषयाची माहिती मला कशी मिळेल. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या साधनसुविधा निर्माण करण्याच्या, मागण्याच्या, गोळा करण्याची जी कला आहे ती असली पाहिजे. हा दुसरा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. म्हणजे हे जे 7 पॉईंट आहेत ते सगळे एकत्र आल्यानंतर जी मॅजिक होते ते अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे विल्स अँड रिसोर्सेस हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. इच्छाशक्ती आणि साधनसुविधा निर्माण करण्याची शक्ती किंवा ताकद. आता हा जो पॉईंट आहे तो शिवाजी महाराजांसाठी कसा, जसं आपण सुरुवातीला म्हणालो
शहाजी महाराजांचे पुत्र म्हणून काही लिमिटेड रिसोर्सेस त्यांच्याकडे होते. सुपा, बारामती, पुणे इथून येणारा रेव्हेन्यू किंवा जो होता तो त्यांच्याकडे होता. तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन कसं करायचं हे पण त्यांच्याकडे होते. आणि तो जो पैसा आहे तो आपल्या धन्याकडे म्हणजे एम्प्लॉयकडे दिल्यानंतर जे काही आपल्याकडे शिल्लक राहील ते आपलं असं. आता याच्या व्यतिरिक्त आपण जेव्हा ही सिच्युएशन चेंज करून स्वराज्य निर्मितीसाठी काहीतरी करायचं असं म्हणतो आणि त्याची प्रतिज्ञा घेतो, तर ते स्वराज्य निर्मितीसाठी काय काय लागेल? मला माणसं लागतील, मला पैसा लागेल, ऑब्व्हियसली मला शस्त्रास्त्र लागतील, मला घोडे लागतील, ट्रान्सपोर्टेशनसाठी, माल वाहण्यासाठी खेचर लागतील, मला लोकांना गोळा करावं लागेल, लोकांना पेटवावं लागेल. हे जे इग्नायटिंग माइंड्स म्हणतो आपण तसं, ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि हे सगळं करत असताना जे काही अडथळे येतील, कारण मी जेव्हा काहीतरी माझा जो एम्प्लॉयर आहे किंवा माझ्या वडिलांचे जे एम्प्लॉयर आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये मी जर काहीतरी आगळीक करत असेल तर त्यांची रिॲक्शन जी येईल त्या एम्प्लॉयरची, त्याला कसं मॅनेज करणार मी, त्यासाठी काय करावं लागेल, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची तयारी, मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय सगळी तयारी आणि भौगोलिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पेसिफिक रेफरन्समध्ये या सगळ्या तयारी आपण केलेल्या आहेत का? त्यासाठी काय करावं लागेल? कोणाकडून मदत मागता येईल? तो मदत आपल्याला करेल का? त्याने जर मदत नाही केली तर मग काय करायचं? ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर कॉन्सिक्वेन्सेस आणि प्रीज अँड कॉन्स आपण म्हणतो ते प्रोज अँड कॉन्स, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं. कारण फक्त उदात्त हेतू आहे, अरे मला काहीतरी करायचं आहे, मला अंबानी व्हायचं आहे, पुढे काय, इच्छाशक्ती पण आहे, मी सगळं करायला तयार आहे, पण माझ्याकडे पैसा नाही. फॉर एक्झाम्पल, मला ऑर्गनायझेशन सुरू करायची आहे, मला नॉलेज पण आहे, एक्सपिरियन्स आहे, नेटवर्क आहे, मार्केटमध्ये मला लोक ओळखतात, क्लायंट्स पण आहेत, इच्छाशक्ती जबरदस्त, उदात्त हेतू हा आहे की मला जो एक सायबर सिक्युरिटीमध्ये एक टिपिकल पॉईंट आहे, मशीन टू मशीन ऑथेंटिकेशन होताना जे सर्व्हिस अकाउंट्स आहेत, मी अगदी स्पेसिफिक उदाहरण देतो, सर्व्हिस अकाउंट्स आहेत, हे जे हॅक होतात त्याच्यावर काम करता येईल, कारण तो ब्लाइंड स्पॉट आहे, या फील्डवर कोणी काम केलं नाही. मग यासाठी काय करता येईल? मग हा जो उदात्त हेतू माझ्याकडे आहे की काय, समाजाचे डेटा, सायबर सिक्युरिटी किंवा डेटा सिक्युरिटी किंवा इंटरनेट सिक्युरिटी किंवा वेब सिक्युरिटी किंवा मोबाईल ॲप्लिकेशन सिक्युरिटी, याच्यावर काम करत असताना मला असं काय करता येईल ज्याचा इतरांना फायदा होईल. मग एक कंपनी निर्माण होते आणि ती म्हणते की हा जो पॉईंट आहे, ब्लाइंड स्पॉट आहे, तो आपण कव्हर करूया. याच्यामध्ये दोन्ही फायदे आहेत, हेतू पण उदात्त आहे, आर्थिक फायदा पण होणार आहे, आणि त्याचबरोबर आपण अतिशय महत्त्वाचा प्रश्न सोडवतो कोणाच तरी, हे जे आहेत. आणि आता इन्फिनिट गेममध्ये रूल्स चेंज होणार आहेत. ही जी कंपनी आहे त्याच्यामध्ये रूल्स फिक्स नाही आहेत. आज जो मशीन टू मशीन किंवा सर्व्हिस अकाउंट्स आहेत ते उद्या चेंज होतील काहीतरी. मग ते जे आपण ऑब्झर्वेशन करत असतो की आता पुढे काय, साधन सुविधा, आता पुढे काय, आत्ता जे आपण ज्या पेडेस्टलवर उभे आहोत तो जर हल्ला, तो जर डळमळला किंवा त्याच्यानंतरची आपल्याला प्रगती करायची असेल तर पुढे काय, हा जो इच्छाशक्ती, पुढे काय करण्याची इच्छाशक्ती आणि त्यासाठी साधनसुविधा गोळा करण्याची ताकद, हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये आपण बघतोय की शपथ घेतल्यानंतर स्टेटमेंट, त्यांनी मिशन स्टेटमेंट दिलं किंवा ऑर्गनायझेशनचं मिशन स्टेटमेंट इज दिस, आपण स्वराज्य निर्मिती, हे श्रींची इच्छा, हे जे प्रश्न आहे तो मिशन स्टेटमेंट झाला. पुढे काय, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. आणि लोक तिथून जी सुरुवात केली त्यांनी, मग ते बिजापूरला गेले असतील किंवा बेंगलोरला गेले असतील 9 आणि 11 या 2 वर्षामध्ये, तिथून काय त्यांनी ट्रेनिंग काय घेतली, लोकांना कसं ओळखायचं, वागायचं कसं, काय नाही बोलायचं, काय बोलायचं, ह्या ज्या गोष्टी आहेत, आपले जे शत्रू आहेत त्यांच्याबद्दलची माहिती, आणि त्यानंतर आपल्याला जर हे सगळं करायचं असेल तर काय काय लागेल, त्याची जी तजवीज आहे, मग तोरणा घेतल्यानंतर पुढे काय होईल, ती जी रिॲक्शन येईल त्याला आपण तोंड कसं द्यायचं, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या साधनसुविधामध्ये येतात. आणि ह्या सगळ्या अतिशय चपलकपणे छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्यामुळेच हे अगदी तंतोतंत तिकडे लागू पडतं. सायमन्सने एक गोष्ट आपण मान्य केलीच पाहिजे की त्यांनी हे 2019मध्ये पुस्तक लिहिलं आहे आणि अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे. मला वाटतं सगळ्यांनी वाचलं पाहिजे ते, फक्त यासाठी नाही की त्यातून काहीतरी फायदा होईल, पण जो एक ते मनाचे चक्षु किंवा कवाडं उघडण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण अल्टिमेटली ऑब्जेक्टिव्ह सोशल, हे जे आपण बोलतो ॲस्पिरेशनल वगैरे ड्रीम्स अँड विजन्स अँड ॲम्बिशन्स अँड सोशल कॉज वगैरे, हे बँकेमध्ये चालत नाही. बँकेमध्ये करन्सी चालते ती रुपीज किंवा तुमच्याकडे डॉलर्स. त्यामुळे बँकेला समजणारी करन्सी पण आपल्याला गोळा करता आली पाहिजे. आणि त्याचबरोबर हे जे आहे इन्फिनिट गेममधली करन्सी आहे ती पण पाहिजे, ज्यामुळे आपण ॲक्च्युली श्रीमंत होऊ शकतो. त्यामुळे दुसरा जो पॉईंट होता तो विल पॉवर अँड रिसोर्सेस. पहिला होता उदात्त हेतू, जस्ट कॉज किंवा ध्येय, आणि दुसरा पॉईंट विल पॉवर, इच्छाशक्ती आणि साधनसुविधा गोळा करण्याची ताकद म्हणजे विल अँड रिसोर्सेस. तिसरा पॉईंट जो आहे तो आहे विश्वासू साथीदार, ट्रस्टवर्दी टीम. आता हे सगळं करत असताना सायमन्सन एक असं म्हणतो की ॲज अ इंडिव्हिज्युअल, फॉर एक्झाम्पल मी जर कंपनी फॉर्म केली स्वतःची,
आणि मी किती मोठा असलो तरी पण माझे लिमिटेशन आहे. अर्शनल ग्रोवर फॉर एक्झाम्पल इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये अर्शनल ग्रोवर हा केपेबल असला कितीही तरी पण 24 तासामध्ये किंवा शारीरिकदृष्ट्या बायोलॉजिकली तो जेवढं काम करू शकेल त्याची जी कपॅसिटी आहे, फिजिकल कपॅसिटी, मेंटल कपॅसिटी ऑब्वियसली इज अनलिमिटेड, बट फिजिकल कपॅसिटी 16, 18, 20, 24 तास दिवसाचे याच्या पुढे जागा काम करू शकत नाही. तो 24 तास पण 3 दिवस करेल, पुढे काय. त्यामुळे हे जे डेलिगेशन ऑफ अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे तिथे आपण मागे पडतो असं मला वाटतं. तर यावेळी मग आपल्याला मदत कोण करेल? आपली जी मिशन स्टेटमेंट आहे, सायमन सिनेकच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर तुमच्या बिझनेसचा जो गोल आहे, तुमचा जो उदात्त हेतू किंवा ध्येय आहे, जस्ट कॉज जो आहे, आणि त्यानंतर तुमच्याकडे विल पॉवर रिसोर्स आल्यानंतर हे सगळं अंमलात आणण्यासाठी ही जी आपली थॉट प्रोसेस आहे, मिशन स्टेटमेंट आहे किंवा आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे, ॲम्बिशन आहे, गोल आहे, ते ॲक्च्युली प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला कोण मदत करेल? आपण वैयक्तिक किती काम करू शकू? सगळे इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटरवाले, उसेन बोल्ट हा इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युटर आहे पण त्याची पण टीम असते. कारण तो जरी 9 सेकंद पळताना दिसत असला तरी त्याच्यामागे 20 लोक 20 वर्ष काम करत असतात. तर हा जो पॉईंट आहे की ट्रस्टवर्दी टीम, आपल्या आजूबाजूची लोक जर विश्वासू नसतील, ते जर आपल्या फ्रिक्वेन्सी मॅच झालेली नसेल, आपल्याला काय करायचं आणि आपण कोणत्या कल्चरनी काम करणार आहोत, आपण कोणत्या रूल्सनी काम करणार आहोत, नियम आपण फॉलो करणार आहोत, हे जर लक्षात नसेल, तो जर मिसमॅच असेल तर आपली टीम आपल्याबरोबर कधीच चांगलं काम करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा विश्वासू, केपेबल, अनुभवी आणि कपॅसिटी असणारे, काम करण्याची ताकद असलेले, ॲटिट्यूड चांगला असलेले असे लोक गोळा करणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे, त्यांना आपलं ऑब्जेक्टिव्ह माहिती पाहिजे, त्यांना आपले प्रोज अँड कॉन्स माहिती पाहिजेत, आपला थ्रेशोल्ड माहिती पाहिजे, याच्या खाली आपण कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि याच्यावर आपण जाणार नाही. या ज्या गोष्टी आहेत वागणुकीच्या, आचरणाच्या, त्या जर असतील तर 100% मग आपली जी ऑर्गनायझेशन आहे, आपली संस्था जी आहे ती 100% या इन्फिनाईट गेममध्ये एक खेळाडू म्हणून उतरू शकते. कारण बाकीच्या गोष्टी पाहिल्या आपण, हे जर आपण फॉलो नाही केलं, हे जे ट्रस्टवर्दी टीम नसेल तर आपण कितीही चांगला खेळाडू असो तरी पण आपला इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स डिमिनिश झाल्यानंतर, कमी झाल्यानंतर पुढे ते आपल्याला कंटिन्यू करता येत नाही. मग ती फायनाईट गेम होते, फ्लॅश इन द पॅन काइंड ऑफ सक्सेस असा प्रकार होतो. त्यामुळे इन्फिनाईट गेमसाठी ट्रस्टवर्दी टीम अतिशय महत्त्वाची. कारण ट्रस्टवर्दी इन्फिनाईट गेमचा मूळ उद्देश हा आहे की आपण गेम खेळतो आणि तो हँडओव्हर करतो कोणाला तरी, आणि इट इज रिले मॅच, ॲक्च्युअली रिले प्ले. इट इज नॉट 4x100, इट इज इन्फिनाईट बाय 100 मीटर्स. थ्रू आउट युअर लाईफ यू आर रनिंग. तुमचे 100 मीटर तुम्ही पळायचे, 100 वर्ष पळायचं हायपोथेटिकली, आणि तो बॅटन तुम्ही कोणाकडे तरी द्यायचा आणि तो नंतरची 100 वर्ष पळेल. असे जे आपण आत्तापर्यंत हजारो वर्ष जगतो आहे ॲज अ ह्युमन बिईंग, एक मानव म्हणून, तो हा इन्फिनाईट गेम आहे की आपला रोल, आपलं अस्तित्व पृथ्वीवरचा जो काय आहे, आपण ज्या काही 50 ओव्हर खेळणार आहोत त्या 50 ओव्हरमध्ये आपण फिल्डिंग करायची, बॉलिंग करायची, बॅटिंग करायची आणि प्रोत्साहन द्यायचं इतरांना वगैरे वगैरे. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी म्हणजे ट्रस्टवर्दी टीम असल्याशिवाय होऊ शकत नाही. आपले जे सहकारी आहेत इन्फिनाईट गेममध्ये, रूल्स, प्लेयर्स चेंज होत राहतात. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला माहीत असलेले प्लेयर आपल्या बाजूने आहेत, त्यामुळे बाकीचे प्लेयर किती चेंज होत गेले तरी आपण त्याचा योग्य प्रकारे मुकाबला करू शकतो. त्यासाठी आपली जी माणसं आहेत, ट्रस्टवर्दी, विश्वासू माणसं, केपेबल माणसं, आणि आपण आपला जो उद्देश आहे त्याच्याशी अलाईन झालेली माणसं जोपर्यंत आपल्याबरोबर आहेत, तोपर्यंत आपले जे ऑर्गनायझेशनचे उद्दिष्ट आहेत ते आपण 100% अचीव्ह करू शकतो किंवा त्या मार्गाने आपण नक्की प्रयत्न करू शकतो. आता ह्याचं जे उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये सुरुवातीला आपण जे त्यांचे सवंगडी म्हणतो, सुरुवातीला जे शपथ घेताना तिथून जे त्यांनी सुरुवात केली, त्यानंतर पुढे ज्या प्रकारची माणसं त्यांनी घडवली. चेतनजींनी सुरुवातीला सांगितलं की जीवावर उदार होण्या इतपत जी माणसं जेव्हा पेटली जातात त्याच्यामागे काहीतरी कारण असलं पाहिजे ना. उद्या जर मला कोण बोललं ऑफिसमध्ये की मी तुम्हाला 10 crores इन्सेंटिव्ह देईल जर तुम्ही XYZ नंबर केले, तर यासाठी मी जीवावर उदार होणार नाही. कारण मला माहिती आहे की ते अचिवेबल आहे, पण त्यानंतर पुढे काय, इवन इफ आय अचीव दिस ऑब्जेक्टिव्ह किंवा टार्गेट, पुढे इट इज नॉट त्या लिमिटनंतर ते माझा मेंदू ट्रिगर नाही करत. पण शिवाजी महाराजांनी असं काहीतरी केलं की ज्याच्यामुळे लोकांना हे कळलं की एक शेतकरी शेतामध्ये काम करणार, ज्यांनी आयुष्यामध्ये कधीही तलवार हातामध्ये घेतलेली नाही आहे, त्या लोकांना उभं करून त्यांचे सुभेदार बनवणं आणि त्या लोकांनी पुढे जाऊन जो अचाट पराक्रम केलेला आहे इथपर्यंत, म्हणजे अगदी जीव देणे इतपत, हे जे पेटवण्याचं, मानसिक मनाला चेतवण्याचं जे काम आहे ना, पेटवण्यापेक्षा चेतवणं हा शब्द चांगला आहे, हे जे काम आहे ते ॲक्च्युली ट्रस्टवर्दी टीम बिल्ड करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. आणि ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा टाटा फॉर एक्झाम्पल, मी टाटा अकाउंट माझ्याकडे होतं बऱ्याच वर्ष, त्यामुळे टाटांशी काम करताना, आणि माझ्याकडे बाकीचे अकाउंट्स पण आहेत, इंडियन कॉंग्लोमरेट्स म्हणतो आपण, ते
इंडस्ट्री हाऊसेस, पण काम करण्याची पद्धत, वागणुकीची पद्धत, बिझनेस करण्याचे टेक्निक्स किंवा एथिक्स याच्याबद्दल टाटांचा हात बाकीचे अजून तरी कधी कोणी धरू शकलेलं नाही आहे. बाकीचे प्रयत्न करत आहेत पण खूप फरक आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे टाटांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर व्हाईब असतो जो आपल्याला माहिती आहे की कमरेखाली वाढ नाही होणार, ही जी गोष्ट आहे किंवा या लोकांशी आपण या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे जेणेकरून आपल्याला रिस्पॉन्स चांगला मिळेल. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या. कारण जोपर्यंत टीम टाटांची म्हणजे टाटांचं उदाहरण द्यायचं झालं तर जे टाटांचे लीडर आहेत, रतन टाटा जे असतील किंवा जमशेद टाटा असतील किंवा त्यांच्या ही जे सुमन मोठेगावकर, मुलगावकर वगैरे आहेत, मुलगावकर येस, तर सुमंत, हे ज्या लोकांनी जे स्ट्रॅटेजी निर्माण केलेली, जी फ्रिक्वेन्सी रेंज त्यांनी फिक्स केलेली आहे, त्या फ्रिक्वेन्सी रेंजमध्येच ही माणसं काम करतात अजूनसुद्धा. म्हणजे रतन टाटा आता काय डेली ऑफिसमध्ये जात नाहीत, जवळजवळ 7-10 वर्ष ते फक्त मॉनिटर करतात, सुपरवाईज करतात लांबून. पण तरी पण त्यांनी जे एका लिमिटखाली कंपनीमध्ये कॉम्प्रोमाइज होणारच नाही, ही जी कन्सेप्ट आहे ती अतिशय महत्त्वाची. आणि ही फक्त लीडर करून येऊ शकते. कारण आपल्याला बाकीच्या पण कंपन्या माहिती आहेत इंडियामध्ये, सबका पैसा अपना, अशी जे मनोवृत्ती असलेल्या कंपन्या आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये समोरच्या पार्टनरला, समोरच्या कस्टमरला, समोरच्या व्यक्तीला मला नागवता कसा येईल, मी त्याला स्वीज कसा करेन 100%, त्याच्याकडून मला सगळं कसं चूसता येईल, हिंदीमध्ये चूज सकते हो, ही जी मानसिकता आहे तो हा ट्रस्टवर्दी टीमचा. आणि हे जे कल्चर आहे ते ट्रिकल डाऊन होतं टॉप टू बॉटम. त्यामुळे आपण जे लोक निर्माण करतो आपल्या आजूबाजूला आणि अल्टिमेटली एका लेवलला ऑर्गनायझेशन आल्यानंतर आपण प्रत्येक व्यक्तीवर नजर ठेवू शकत नाही. त्यामुळे विश्वासू व्यक्ती असतील तरच त्या आपण दिलेल्या रस्त्यावर चालतात. कारण आपण बऱ्याच वेळा असं पाहिलं की माणूस जो आहे ऑर्गनायझेशनचा हेड खूप चांगला आहे, पण ती जे हाताखालची माणसं आहेत ती केपेबल आहेत पण टॉक्सिक आहेत, ती केपेबल आहेत पण विंडिक्टिव्ह आहेत, ते केपेबल आहेत, ते परफॉर्मन्स देतात. टॉक्सिक परफॉर्मन्स हा जो प्रकार आहे ते 100% त्यांचं टार्गेट अचिव्हमेंट असते, त्यांच्या सेल्समध्येच नाही, कुठल्या आयुष्यामध्ये, इतर क्षेत्रामध्ये, पण ते टॉक्सिक असतात. त्यांच्या बाकीच्या ज्या हालचाली किंवा बाकीचे जे त्यांचे कृत्य असतात त्यामुळे इतरांना त्रास होतो. अगदी ऑर्गनायझेशनचं नाव पण खराब होतं. सध्या ते UIमध्ये चाललं आहे. ॲना सेबॅस्टियनचा जो मृत्यू झाला 24 वर्षाच्या CAचा, त्याच्यामध्ये ही जी चेन ऑफ कमांड आहे, राजीव मेमानी जे MD आणि चेअरमन आहेत इंडियाचे, त्यानंतर बाकीच्या मंडळी आहेत. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम कोणाचा हे थोडं स्टडी केल्यानंतरच कळेल. पण हे जो टॉप टू बॉटम जर कल्चर अशी असेल तर डिफिकल्ट आहे, एकदम डिफिकल्ट. आणि टॉप टू बॉटम कल्चर नसेल अशी जी दुरापास्त परिस्थिती आहे, जर तिचा इमिजिएट मॅनेजर आणि सुपरवायझर जर अशा प्रकारे प्रेशर टाकत असेल आणि बाकीची कंपनी चांगली असेल तरी पण प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हे ट्रस्टवर्दी टीम जे आहे, आपले जे इथिक्स आहे, आपली मोरॅलिटी आहे, आपले जे बेसिक टेनेट्स ऑफ लाईफ आहेत, ऑफ ऑर्गनायझेशन आहेत, गोल आहेत, मिशन स्टेटमेंट आहेत, ते जोपर्यंत आपली ट्रस्टवर विश्वासू टीम, केपेबल टीम मॅनेज होऊ शकत नाही तोपर्यंत आपण इन्फिनिट गेममध्ये राहू शकत नाही. कारण आपली उदात्त हेतू असला, आपली विलपॉवर जबरदस्त आहे, आपण रिसोर्स पण जमा केले, पण जो लोक आपल्याबरोबरचे काम करणारी व्यक्ती, सहकारी, आपले जे प्लेयर्स, टीममेट्स आहेत, आपले संघातले सहकारी, तर ती गेम आपली फायनाईट्स राहणार. ती जोपर्यंत हे सगळं चाललं आहे, सांघिक भावना, मग ते इंडियन क्रिकेट फॉर एक्झाम्पल, कधी कधी मी असं थोडं जायगस होतो. इंडियन क्रिकेट सेम टीम एकदा वर्ल्ड कप जिंकते आणि दुसऱ्या सिरीजमध्ये इमिजिएट 3 महिन्यामध्येच बांगलादेशबरोबरची सिरीज हारते. असं का होऊ शकतं? लोक ते सेम आहेत, कॅपेबिलिटी सेम आहे, टॅलेंट सेम आहे, स्टेडियम सेम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर सेम आहे. प्रॉब्लेम काय आहे? विश्वास. ते जे मिसकम्युनिकेशन किंवा ऑफिस पॉलिटिक्स किंवा वर्कप्लेस पॉलिटिक्स हा जो प्रकार आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, ह्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे ट्रस्टवर्दी टीम जोपर्यंत आपण बिल्ड करत नाही तोपर्यंत इन्फायनाईट गेम आपण खेळू शकत नाही. जस्ट कॉज आपल्याकडे आहे, विल्स अँड रिसोर्सेस आहेत. मग त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रस्टवर्दी टीम, आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांनी जी निर्माण केली. अगदी मी असं बऱ्याच वेळा लोकांना चर्चा करताना असं बोलतो की तो जो लॉर्ड ऑफ तो एक वेबसिरीज जी आहे ती खूप फेमस झाली होती. मी त्याचं नाव विसरलो, ब्रिटिश वेबसिरीज, त्याच्यामध्ये ते ड्रॅगनची वगैरे आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं ते 5 सीझन आणि प्रत्येक सीझनमध्ये 10 एपिसोड, असे 50 एपिसोड. म्हटलं माझं असं म्हणणं होतं की पार्डन, येस एक्झॅक्टली, येस मला ते सॅक्रेड गेम्स आणि गेम त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन झालं. तर मला असं म्हणायचं होतं की मला वाटतं चेतनजीच्या बरोबर चर्चा केली होती मी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर जर अशी वेबसिरीज करायची म्हटलं तर 50-60 एपिसोड सहज होतात तासाचे. त्यामुळे हे जे, आणि ह्यासाठी जो कंटेंट आहे, मटेरियल आहे, ते आपल्याकडे ऑलरेडी आहे. आणि ही ट्रस्टवर्दी टीम, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा त्यांच्या टीममध्ये सहभागी झालेला, या प्रत्येक व्यक्तीवर एक स्वतंत्र चित्रपट निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे जे ट्रस्टवर्दी टीम आहे ती अतिशय महत्त्वाची. आपण 3 गोष्टी पाहिल्या.
जस्ट कॉज, त्यानंतर जस्ट कॉज आपल्याला एस्टॅब्लिश करण्यासाठी विल पॉवर अँड रिसोर्सेस, तिसरी महत्त्वाची गोष्ट ट्रस्टवर्दी टीम, विश्वासू सहकारी, चौथी टीम आता जी आहे तो बेसिक जो ह्या सगळ्यांना एकत्र आणणारा जो गम आहे किंवा फेविकॉल आहे तो म्हणजे नैतिक सामर्थ्य किंवा एथिकल इंटिग्रिटी. कारण कमरेखालचे जे वार आहेत किंवा ऑर्गनायझेशनमध्ये असतील, कमर्शियलमध्ये असतील, इंडस्ट्रीमध्ये असतील, समाजामध्ये असतील, कुटुंबामध्ये असतील, तो विश्वासू टीम आपली जे बाकीच्या गोष्टी आहेत त्याचा आपण 100% काळजी घेऊ शकतो. पण हे जे प्रकार आहेत आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं म्हणजे अगदी इंडस्ट्रियल पार्लन्समध्ये सायमन सिनेकच्या म्हणण्यानुसार इथिकल इंटिग्रिटी कॉर्पोरेट्समध्ये कशी सेक्शुअल हॅरेसमेंट असेल किंवा ऑफिशियल मिसकंडक्ट असेल किंवा करप्शन असेल, टेकिंग ब्राइब्स असेल किंवा गिविंग ब्राइब्स असेल किंवा हे झालं इंडिव्हिज्युअल. ऑर्गनायझेशन लेवलवर पण व्होल्क्सवॅगनचा जो डिझेल गेट होता, इंजिनच्या कॅलिब्रेशनमध्येच मॅनिप्युलेशन करून जे पोल्युशन आहे ते कमी दाखवायचं आणि ते विकायचं, हा जो प्रकार आहे इथिकल इंटिग्रिटी, एवढी मोठी ऑर्गनायझेशन. इन्फायनाईट गेम्स एक अतिशय चांगलं उदाहरण आहे. व्होल्क्सवॅगन ही अतिशय मोठी कंपनी, जगभरामध्ये नावाजलेली, पण हे करायची गरज का पडते? डिझेल गेट, तुमच्याकडे R&D आहे, तुमच्याकडे सायंटिस्ट आहेत, अगदी तुम्ही केपेबल आहात कशाही प्रकारचं इंजिन डिझाईन करताना, तुमच्याकडे ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मग तुम्ही हे शॉर्टकट का करता? कारण काही मार्केटमध्ये तुम्ही सेम डिझेल इंजिन वेल कॅलिब्रेटेड करता जिकडे तुम्हाला भीती वाटते की काहीतरी होऊ शकेल रेग्युलेटरी कॉम्प्लायन्समध्ये वगैरे इश्यूमध्ये ती. पण ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की अरे ठीक आहे या राष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये कोण काही बघत नाही, तिकडे तुम्ही असे मॅनिप्युलेटेड मिसकॅलिब्रेटेड इंजिन्स का देता जेणेकरून तिथल्या लोकांना पोल्युशनचा त्रास होईल? ही जी इथिकल इंटिग्रिटी आहे ती अतिशय महत्त्वाची ऑर्गनायझेशनल पार्लन्समध्ये, पर्सनल पार्लन्समध्ये सुद्धा. आणि त्यानंतर शिवाजी महाराज, आता हा जो तो थॉट आहे तो पॅरलली आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये त्याचं ॲनॉलॉजी करायचा प्रयत्न करतो, तर सुरुवातीपासून जिजाऊंनी ज्यांना शिक्षण दिलं त्या म्हणजे समोरच्या रेसिप्रोकल बिहेवियर हा जो प्रकार आहे तो मला वाटतं शिवाजी महाराजांच्या आयुष्याचा सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत तत्व आहे. समोरचा व्यक्ती माझ्याशी जसा वागेल, समोरचा व्यक्ती आपल्याशी जसा वागेल तसं आपण वागायचं. समोरचा व्यक्ती जर आपल्या जीवावर उदार होऊन आपल्याला मदत करत असेल तर आपण पण रेसिप्रोकेट सेम केलं पाहिजे. त्याचबरोबर समोरचा व्यक्ती जर माझ्या कमरेखाली वार करणार असेल किंवा समोरचा व्यक्ती जर मला पाठीवर वाद करणार असेल तर 100% मला पण त्याच मोडमध्ये जाऊन त्याचा बंदोबस्त किंवा त्याला व्यवस्थित हँडल करता आला पाहिजे. हे रेसिप्रोकल बिहेवियरचा जो बेसिक आहे, बेसिकली मूळ किंवा रोमॅन्टिक न होता, बऱ्याच वेळा मला असं माझं एक हे आहे की कंप्लेंट आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल खूप रोमॅन्टिक होतो बऱ्याच वेळा. अगदी त्यांना ते हे जे 4-5 इव्हेंट्स किंवा इन्सिडेंट्स आहेत ते आपल्याला असं वाटतं की अरे ते फक्त शिवाजी महाराजच करू शकतात. आता ही गोष्ट जरी खरी असली तरी पण त्यामुळे आपण असं करतो की त्यांना आपण आपल्यापासून डिटॅच करतो आहे की तेच फक्त करू शकतात. मी अगेन कम्पॅरिझनचा प्रश्न नाही हा, पण त्यांनी जे काम करून ठेवलं त्याच्यामधले छोटे जरी मी करू शकलो प्रयत्न तरी पण ते होऊ शकतात. पण हा जो इथिकल इंटिग्रिटी आहे, जेव्हा स्पेशली स्ट्रगलमध्ये मी जेव्हा ऑर्गनायझेशन सुरू केलं स्वतःच्या किंवा मी जेव्हा इतर लोकांशी बघतो आंतरप्रेन्योर ट्रान्झिशनमध्ये ज्यांना स्वतःच्या कंपनी फॉर्म करायच्या आहेत किंवा त्यांनी केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये इन्स्टंट रिझल्टसाठी काही लोक कॉम्प्रोमाइज करतात. मग ते फायनान्शियल कॉम्प्रोमाइज असेल किंवा इतर कॉम्प्रोमाइजेस असतील, तो एक प्रॉब्लेम आहे. त्याचे मग रिपरकशन्स 10, 12, 15, 20 वर्षानंतर समोर येतात आणि त्याची खूप मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागते, वैयक्तिकरित्या, कौटुंबिकरित्या, सामाजिकरित्या किंवा आर्थिकरित्या किंवा ऑर्गनायझेशनच्या म्हणजे आपल्या व्यावसायिक दृष्टीने सुद्धा. त्यामुळे हे एका लिमिट जो बेसिक बँड आहे याच्यामध्येच मी बिहेवियर माझं ठेवेन, याच्याखाली मी जाणार नाही, याच्यावर मी जाणार नाही, हा जो बेसिक अंडरस्टँडिंग आहे त्यासाठी तुमचे कल्चर, तुमचे स्वभाव, तुमचे वाढ तुमची कशी झाली, संस्कार, या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. आणि या गोष्टी एका ठराविक वयानंतर तुम्हाला आत्मसात करायचे असतील आपल्याला सर्वांनाच तर खूप त्रास होतो आणि ते खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे योग्य वेळी जर आपण योग्य फ्रिक्वेन्सीवर स्वतःला कॅलिब्रेट करून घेतलं किंवा कोणीतरी आपल्याला स्वतःला त्या योग्य फ्रिक्वेन्सीवर कॅलिब्रेट केलं तर आपण आयुष्यभर त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये प्ले करतो. आणि हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. हे जे मी उदाहरण दिली सायमन सिनेकच्या भाषेमध्ये, हे जे कॉर्पोरेट फ्रॉड्स आहेत, ब्युरोक्रेटिक फ्रॉड्स आहेत किंवा अंडरयुटिलायझेशन, मिसयुटिलायझेशन किंवा लोकांना सेक्शुअल हॅरेसमेंट वगैरे ज्या गोष्टी आहेत किंवा मिसमॅनेजिंग द पीपल, मग त्यांचं EYचं जी केस सध्या चालू आहे ॲना सेबॅस्टियनची सेम केस. तुम्हाला जर समोरच्या व्यक्तीकडून 18-20 वर्ष काम करून घ्यायची तुमची जर मानसिकता असेल आणि तुम्हाला हे कळत नसेल की तुमची जी कलिग आहे ती जर 20-24 तास, 16-14 तास काम केल्यानंतर फिजिकली एवढी एक्झॉस्ट होते की तिला घरी गेल्यानंतर झोपण्याव्यतिरिक्त काही दुसरं करताच येत नाही आणि हे तुम्ही 4 महिने करत असाल तर हे करायला नको की करायला पाहिजे की नको, मग त्यासाठी परिणाम काय होतील, त्यासाठी आपण काय नाही केलं, या ज्या गोष्टी आहेत त्या इथिकल इंटिग्रिटीमध्ये येतात. आणि मला वाटतं आजकाल मी जे बघतो आहे गेल्या 20 वर्षामध्ये
इथिकल इंटिग्रिटीचं मोठ्या प्रमाणावर डिसइंटिग्रेशन झालेलं आहे किंवा डिग्रेडेशन झालेलं आहे. त्यामुळे जे काय असेल ते इन्स्टंट नूडल्सचे कन्सेप्ट जास्त आहे. परिणाम पाहिजेत, मला रिझल्ट्स पाहिजेत, तुम कुछ भी करो असा प्रकार जो आहे तो हा सगळ्यात महत्त्वाचा इश्यू मला दिसून येतो. आणि मग अगदी आपल्याला माहिती आहे 4-5 गोष्टी तर आपल्या समोरच झालेल्या आहेत. अमेरिकेतली जी ओला उबेर या कॅटेगरीमधली कंपनी आहे, मी नाव जनरल घेतो आहे, त्याच्या CEOला रिझाईन करावं लागलं होतं. त्यानंतर इंडियामध्ये आपले जे कॉग्निझंट CTS वगैरे त्यांना पण रिझाईन करावं लागलं. एवढा मोठा माणूस एवढे सगळे काम करत 50-55 वर्षी एवढी सगळी इंडस्ट्री उभी केल्यानंतर पण क्षुल्लक गोष्टी ज्या आहेत, क्षुल्लक इन द सेन्स आपण म्हणतो म्हणून, पण इथिकल इंटिग्रिटी या फील्डमध्ये ज्या बसत नाहीत अशा गोष्टी केल्यामुळे तुम्ही जे बाकीचं आयुष्यभर केलेलं आहे त्या कामावर जर पाणी पडणार असेल, पाणी फिरणार असेल तर मग फायदा काय. ही जी इंटिग्रिटी अतिशय महत्त्वाची. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही क्षणी ही इथिकल इंटिग्रिटी त्यांनी ढळून दिलेली दिसून येत नाही आपल्याला, किंवा ढळलेलीच नाही आहे. हे जे उदाहरण उजव्या बाजूला जो फोटो आहे तो कल्याणच्या सुभेदाराच्या ती जी महिला होती तिचा आहे. तो जो विख्यात हे आहे की माझी आई जर एवढी सुंदर असती. मला माहीत नाही तो फॅक्ट आहे की फक्त सांगितली स्टोरी आहे. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपण हरवतो, एखाद्या सुभेदाराला आपण हरवतो आणि त्यानंतरची तिथले जे संपत्ती किंवा महिला किंवा हे जे आपल्याकडे आणले जातात एक शरणार्थी किंवा अटक केलेले म्हणून, त्यावेळी जे शिवाजी महाराजांच्या समकालीन जे राजे किंवा बाकीच्या मंडळी होती त्यांच्या वागणुकीची पद्धत आणि महाराजांची वागणुकीची पद्धत त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. मग कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला कसं वागणूक दिली याच्यावरून आपल्याला कळतं की एका लिमिटच्या खाली शेतकऱ्यांच्या शेतातल्या धान्याच्या दाण्याला पण हात लावू नका. ही जी इंटिग्रिटी आहे ती अतिशय महत्त्वाची. आणि आजकाल जे आपण बघतो सबका पैसा मेरा अपना असं काहीतरी जे प्रकार चालू आहे, काही करून माझी तुंबडी कशी भरेल हा जो प्रकार आहे तो आणि इथिकल इंटिग्रिटी याचा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे हा. आणि या गोष्टीमुळेच आणि हा जो टॉप टू बॉटम अप्रोच आहे, माझा बॉस काय करतो याच्यावरूनच मी माझी वागणूक किंवा माझं बिहेवियर मॉडेल करतो. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जर एका ठराविक प्रकारचं वागणूक करत असतील तर तीच वागणूक खालीपर्यंत झिरपते. कारण प्रत्येकजण आपल्या रोल मॉडेलला, आपल्या नेतृत्वाला, आपल्या लिडरशिपला फॉलो करत असतो. त्यामुळे इथिकल इंटिग्रिटी जर राजांची किंवा किंगची किंवा CEOची किंवा MDची किंवा चेअरमनचीच बरोबर नसेल तर मग पुढे सावळा गोंधळ होणारच आहे. त्याबद्दल काही वादच नाही. मग ते शॉर्टकट्स घेणार आणि अननेसरी मग कंपनीची बदनामी होणार, ब्रँड डॅमेज वगैरे वगैरे या नंतरच्या गोष्टी ज्या जर आपण इथिकली इंटिग्रल असू तर 100% टाळता येऊ शकतात. हा चौथा महत्त्वाचा मुद्दा. पाचवा महत्त्वाचा मुद्दा आता वर्दी रायवल. आता वर्दी रायवल किंवा सामर्थ्यवान शत्रू याचा पण अतिशय महत्त्वाचा पॉईंट असा आहे की कम्फर्ट झोन नावाचा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळा असतो की आता खूप सगळं छान चाललं आहे, चांगला जॉब आहे, व्यवस्थित इन्क्रीमेंट, व्यवस्थित फॅमिली, व्यवस्थित फिजिकल हेल्थ वगैरे वगैरे. पण मग आपण जी आपली कॅपॅसिटी आहे वी मे हॅव युटिलाइज आवर रिसोर्सेस ऑप्टिमली, रिसोर्सेस मेंटल, फिजिकल किंवा ॲम्बिशन वाईज. पण याच्या पुढे पण आपण जाऊ शकतो का हे जोपर्यंत कोणतं आपल्याला स्ट्रेच करत नाही तोपर्यंत आपल्याला कळून येत नाही. त्यामुळे सायमन सिनेक असं म्हणतो की तुमचा जो रायवल आहे तो वर्दी पाहिजे. तर आपण स्पर्धा कोणाशी करतो याच्यावरून आपली लायकी कळते बेसिकली. त्यामुळे आपण स्पर्धा कोणाशी करतो याच्यावरून आपण स्वतःची केपेबिलिटी स्ट्रेच किती करतो. उदाहरणार्थ मोबाईल कंपनीमध्ये जर एखादी सॅमसंग असेल, आय एम टॉकिंग अबाउट 2005-2005ची गोष्ट करू, जेव्हा नोकिया वॉज द अनडिस्प्युटेड किंग ऑफ द मोबाईल बिझनेस. सॅमसंगला सुरुवातीला असं का वाटलं की आपल्याला आता ऑब्व्हियसली नोकिया हा त्या क्षेत्रामधला लीडर असल्यामुळे सगळं त्याला फॉलो करणार किंवा सगळं त्यांच्याशी कॉम्पिटिशन करणार, फॉलो करणारा जास्त महत्त्वाचा. कॉम्पिट करण्याची, त्याच्याशी स्पर्धा करण्याची, आपण त्याच्यावर जाऊ ही जी मेंटॅलिटी आहे त्याचा फायदा असा होतो की जर सॅमसंग सुरुवातीला जेव्हा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आली तेव्हा त्यांना असं वाटलं की नोकियाला आपण फक्त स्पर्धक म्हणून नाही पाहायचं की ते आपण त्यांच्या पुढे जायचं. ही जोपर्यंत मेंटॅलिटी मनात येत नाही तोपर्यंत आपण स्वतःचे रिसोर्सेस, स्वतःचे 150% रिसोर्सेस वापरून आपण काम नाही करत. आपली जी हालचाल असते, आपल्या कृत्य असतात, आपले जे ॲक्शन आहेत, आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, आपले जे ॲटिट्यूड आहे, हे जे इच्छाशक्ती आहे, विल पॉवर, रिसोर्सेस, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्ट्रेच नाही होत. आणि सामर्थ्यवान शत्रू असेल तर आपण 100% तोच आपल्याला वर घेऊन जातो. कारण आता उदाहरण द्यायचं झालं तर राफेल नदालचे इंटरव्ह्यू पाहिला होता मी. तो जेव्हा आला इंडस्ट्रीमध्ये, स्पोर्ट्समध्ये, तेव्हा रॉजर फेडरर वगैरे हे ग्रीन विम्बल्डनचे बादशाह होते. तर तो म्हणाला की मी क्लेमध्ये चांगला खेळायचो, स्पॅनिश असल्यामुळे क्ले कोर्टचा त्यांचा बादशाह तो पहिल्यापासून आहेतच. पण तो म्हणाला की मला विम्बल्डनमध्ये स्ट्रेच करण्यासाठी मी जेव्हा रॉजर फेडररला हरवणार आहे हे जेव्हा माझ्या मनात आलं तेव्हा मी ग्रासवर चांगलं खेळायला लागलो. त्यानंतर जे काही काबड कष्ट केले मी नंतरची गोष्ट आहे. पण स्पर्धक आपल्याला कोण आहे हे जोपर्यंत आपण ठरवत नाही. त्याने जर असं म्हटलं असतं
की फ्रेंच ओपन खेळायची मस्तपैकी आपण तिकडे जिंकू, काय प्रॉब्लेम नाही आहे. विम्बल्डनमध्ये कशाला त्या ग्रास कोर्टवर तो रॉजर फेडरर बघून घेईल, आपण ते खेळायचं 100% आपण पार्टिसिपेट करू, जिंकलो ठीक आहे, नाही जिंकलो ठीक आहे. हा जो ॲटिट्यूड आहे तो पहिला पार्ट. दुसरा, तो असं म्हणत असेल की मला विम्बल्डनमध्ये जाऊन रॉजर फेडररला हरवायचं आहे, याचा अर्थ तुम्ही वर्दी रायवल चूज केला आहे आणि त्यामुळे तुमची जी कॅपॅसिटी आहे तुम्ही स्ट्रेच करताय. ॲक्च्युली यू आर स्ट्रेचिंग युअर सेल्फ टू ऑप्टिमम रिसोर्स युटिलायझेशन. तुमची जे काही शक्यता आहे तुमच्यामध्ये, बॉडी, फिजिकल, मेंटल, ते सगळं तुम्ही वापरताय. हे ऑर्गनायझेशनला पण लागू होतं आणि वैयक्तिकदृष्ट्या पण लागू होतं. ऑर्गनायझेशनमध्ये सुद्धा आपण जेव्हा कम्पीट करतो आहे, फॉर एक्झाम्पल पुण्यामधले कंपनी मी पाहिले जे फक्त एक स्पेसिफिक कॉम्पोनंट मर्सिडीजला एक स्पेसिफिक कॉम्पोनंट सप्लाय करतात आणि तो कॉम्पोनंट मर्सिडीजला जगभरामध्ये सप्लाय करतात. कंपनीला बाहेरून तुम्ही पाहिलं तर तुम्हाला लक्षात पण येणार नाही की असं काहीतरी चाचाट काम करत असतील हे. आणि कारण टिपिकल वर्कशॉप जास्त असं डोळ्यात भरण्या एवढं मोठं पण नाही आहे, पण तो क्रुशल कॉम्पोनंट जो आहे खूप छोटा असतो. तो क्रुशल कॉम्पोनंट मर्सिडीजला असं वाटावं की यांच्याकडूनच घेतला पाहिजे, पुण्यामधूनच घेतला पाहिजे आणि तो जगभर आपण पाठवला पाहिजे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कम्पीट कोणाशी करावं लागलं आहे. पुण्यामधलं वर्कशॉप मराठी माणूस मर्सिडीजला ग्लोबल सप्लायर होतो, यासाठी त्याला ऑब्व्हियसली मर्सिडीज जर्मन कंपनी असल्यामुळे जर्मन वेंडर इव्हॅल्युएशनमध्ये मर्सिडीजने यांच्या व्यतिरिक्त पण बाकीचे 50, 100, 200, 500 वेंडर इव्हॅल्युएट केले असणार 100%. क्वालिटी वाईज, प्राइसिंग वाईज, अवेलेबिलिटी वाईज, स्कोप वाईज, स्केल वाईज, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी वाईज, सगळ्या दृष्टीने, केपेबिलिटी वाईज, ॲटिट्यूड वाईज, सगळ्या दृष्टीने. आणि मग हे सगळं झाल्यानंतर त्यांना सिलेक्ट केलं आणि नॉट ओन्ली फॉर 1 year, 10-15 वर्ष झाली हे सगळं चालू आहे. त्यामुळे वर्दी रायवल आपला कोण आहे हे आपल्याला जर माहिती असेल तर आपण 100% स्वतःची प्रगती करू शकतो. आणि वर्दी रायवल तो आपल्याला आपोआप त्याच्याबरोबर खेचून घेतो जास्तीत जास्त परफॉर्मन्सकडे, आपली प्रगती जास्तीत जास्त कशी होईल. त्याचबरोबर आपला रायवल जर वर्दी नसेल, आपण जी स्पर्धाच जर आपल्यापेक्षा खालच्या लोकांशी असेल तर मग तो आपल्याला कधी स्ट्रेच करणारच नाही. कारण आपल्याला नेहमी असं वाटत आहे की याच्यापेक्षा मी चांगला आहे. मग प्रगती करण्याची किंवा चेंज करण्याची किंवा अजून काहीतरी एक्स्ट्रा करण्याची गरजच नाही आहे, कारण मी ऑलरेडी त्याच्यापेक्षा मोठा आहे. हा जो पॉईंट आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये वर्दी रायवल त्यांच्यावेळी कोण होते. आता सुरुवातीला आपण जर पाहिलं, शहाजी महाराजांचा पुत्र म्हणून त्यांचे वर्दी रायवल, सुरुवातीचे रायवल, वर्दी म्हणत नाही, सुरुवातीचे रायवल म्हणजे इतर ज्या बाजूबाजूचे सुभेदार असतील ते, कोकणातले मोरे असतील किंवा इतर मुधोळचे, बाजी, घोरपडे वगैरे असतील असे त्यांची मुलं, त्यांची स्पर्धा करायची असेल तर थोडंफार इकडे तिकडे टाईमपास वगैरे, टाईमपास इन दिस इज नॉट इन द क्लबिंग पॉईंट ऑफ व्ह्यू. ऑर्गनायझेशनच्या CEOचा किंवा फाउंडरचा मुलगा काय करतो 16-18 वर्षी, हे मी मुंबईमध्ये 100% बघतो. आणि त्यामुळे हा जो प्रकार आहे, कॉम्पिटिशन कोणाशी करायची. आता हे कॉम्पिटिशन जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज ठरवलं की आता आपण कम्पीट करायचं आहे वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड, औरंगजेब फॉर एक्झाम्पल, किंवा आदिलशाही किंवा कुतुबशाही, मग त्यासाठी हे जे धैर्य पाहिजे, मानसिक धैर्य पाहिजे की मला औरंगजेबाशी फाईट घ्यायची आहे, हे त्या वयामध्ये विचार करणं हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि त्यांनी सुरुवात केल्यानंतर मग जस्ट कॉज होतं, मग विल्स अँड रिसोर्सेसची लढाई, मग ट्रस्टवर्दी टीम, आणि आता आपण पाहतोय हे जे सामर्थ्यवान शत्रू. आता हे सगळं झाल्यानंतर आणि इथिकल इंटिग्रिटीने आपण एका लिमिटच्या खाली नाही करायचं, काही गोष्टी मशिदी पाडायच्या नाहीत, हा एक सिंपल रूल त्यांनी पाडून दिला होता. तर हे वर्दी रायवल, मग त्यानंतर त्यांनी मुघलांशी ताकदीनिशी लढले ते, आदिलशाही, कुतुबशाही वगैरे, मग ते निजामशाही. मला वाटतं कुतुबशाही लवकर गेली. त्यानंतर जे फॉरेनर्स आले, डच, पोर्तुगीज, फ्रेंच वगैरे, ह्या डच फ्रेंच नव्हते आले याचा प्रयत्न केला पण नाही जमलं त्यांना. इंग्रज, डच आणि पोर्तुगीज. आणि सगळ्यात महत्त्वाचं आप्तस्वकीय, आपले नातेवाईक, किंवा कारण शिवाजी महाराजांचं आयुष्य हे काय असं बेड ऑफ रोजेस नव्हतं. कारण जेवढा प्रतिकार त्यांना इतरांनी केला, आउटसायडर्सने केला, त्याच्यापेक्षा जास्त प्रतिकार आपल्या स्वतःच्या माणसाने केलेला आपल्याला 100% जाणवतो. कारण ते महाराष्ट्रीयन लोकांना लागलेली तो एक DNA प्रॉब्लेमच आहे. कारण जे एस्टॅब्लिश ऑलरेडी आहेत त्यांना हे बघवतच नाही की आपल्या बरोबरचा किंवा आपल्यापेक्षा लहान मुलगा आपल्यापेक्षा काहीतरी मोठं करतो आहे, आणि हे मोठं करण्यामुळे तो जे काही करतो त्यामुळे आपलं महत्त्व कमी होणार आहे आणि नंतर कदाचित आपल्यावरच पुढे गाज येऊ शकेल. ही जी मेंटॅलिटी आहे त्यामुळे काही लोकांनी सुरुवातीपासून त्यांना विरोध केलेला आहे. पण हे जे सामर्थ्यवान शत्रू आहेत, आणि सामर्थ्यवान पण होते, हे एस्टॅब्लिश प्लेयर्स 200, 300, 400 वर्ष ते पण सोबेदारी करत होते. त्यामुळे नौखे काही जुने असे ती घराणी होती. त्यामुळे सामर्थ्यवान शत्रूंशी लढताना, मग मुघलांशी लढताना ते जर हत्तीवरून येणार असतील तर मग आपण काय केलं पाहिजे. मग याच्यानंतरचं पुढचे जे विचार आहेत, आपली स्ट्रॅटेजी काय असेल, आपला गनिमी कावा काय असेल. गनिमी काव्याचं सगळ्यात रूट कॉजच हे आहे की हे जे सामर्थ्यवान शत्रू आहेत
अफाट सेना 40,000 सैन्य वगैरे वगैरे आणि फ्रेंच, डच, पोर्तुगीज वगैरे यांचे स्वतःचे सामर्थ्य यांना जर फेस करायचं असेल तर मला काय करता येईल. आता फॉर एक्झाम्पल एक मिनिट, फॉर एक्झाम्पल मला जर मुघलांशी सपाट प्रदेश असतो, त्याचे मुघल बादशाह होते, त्यांचा जो दररोज चालण्याचा जो दर मजल जे आपण म्हणतो, दररोज त्यांना एरिया डिस्टन्स कव्हर करण्याचा स्पीड जो होता त्यांचा, आपण खूप वेळ घेतोय का, स्पीड जो होता तो 5 ते 6 किलोमीटर पर डे असे करायचे. मग त्यावेळी महाराजांनी चपळ आपल्या मुवमेंट्स वाढवण्यासाठी 10 ते 12 किलोमीटर ते करायला लागले, म्हणजे दुप्पट वेग आहे. आजच्या परिस्थितीमध्ये एका दिवसामध्ये महाराज 10 ते 12 किलोमीटर प्रवास करायचे, हे आपल्याला थोडं हे वाटेल की अरे काय. आणि त्यावेळी हत्तीवरून प्रवास करणं, सगळा लवाजवा घेऊन वगैरे मुघल 5 ते 6 किलोमीटर जायचे. तर ही जी गनिमी काव्याची पद्धत काय आहे, सपाट एरिया, मुघलांची जी ताकद आहे तिकडे आपण डिफेंड करू शकत नाही त्यांच्या व्यतिरिक्त, मग त्यांना आपल्याकडे घेऊन या, भौगोलिकदृष्ट्या त्यांना डोंगराळ प्रदेशामध्ये घेऊन या. अफजल खान, प्रतापगड, हे जे आहे वर्दी रायवल, आणि त्याच्यावर वर्दी रायवलचा उपाय काय करायचा, ह्या गोष्टी. मग इंग्लिश, डच आणि पोर्तुगीजांनी जेव्हा नेव्हीमध्ये या समुद्राकडे जेव्हा बसवायला सुरुवात केली तेव्हा आपण काय करायचं, या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या. आणि हे सगळं करत असताना या औरंगजेबाशी भांडताना किंवा त्यांच्याबरोबर आपण शत्रू म्हणून काम करत असताना स्वतःची अशी काय प्रगती केली पाहिजे जेणेकरून त्याच्या पुढे आपला टग लागे, आपण टिकाव धरून शकू. हे जे आहे स्ट्रेच, त्यासाठी सामर्थ्यवान शत्रू महत्त्वाचा. त्याने जर हे शत्रू मानलेच नसते आणि त्यांचे शत्रू जर लवकर राहिले असते, त्यांच्यापेक्षा छोटे, तर मग ते काय आपल्याला हे चर्चा करायची गरज पडली नसती. कदाचित आपण सायमन सिनेकची चर्चा केली असती, पण छत्रपती शिवाजी महाराजांची चर्चा यासाठी की त्यांनी हे सामर्थ्यवान शत्रू निवडले स्वतःहून आणि त्यांच्याशी त्यांनी समर्थपणे मुकाबला केला आणि त्यांच्यावर मात पण केली. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. एक्झिस्टेन्शियल फ्लेक्सिबिलिटी, लवचिकता. आता हे सगळं करत असताना प्रत्येक वेळी तुमचा आपला जय होईलच. ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्येक स्ट्रॅटेजी किंवा प्रत्येक टॅक्टिक किंवा प्रत्येक ऑपरेशनल प्लॉय यशस्वी होईलच, प्रत्येक ऑर्डर मला मिळेलच आणि ती ऑर्डर मी सक्सेसफुली एक्झिक्यूट करू शकेनच, असं पण काही हे नसतं. बऱ्याच वेळा काही अडथळे येतात, काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असतात, काही नसतात, काही चेंजेस होतात. या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठराविक वेळी जेव्हा आपण संकटामध्ये आहोत किंवा आपल्याला वाटतं की आपण संकटामध्ये येणार आहोत, संकट आपल्यावर येणार आहे, त्यावेळी आपण काय केलं पाहिजे, ही जी लवचिकता आहे. मग किती हट्ट करायचा आपण एखाद्या गोष्टीमध्ये, ही लवचिकता जर असेल तर 100% आपल्याला येणारी प्रत्येक संकट किंवा अडथळा याच्यावर आपण मात करू शकतो. मग ही एक्झिस्टेन्शियल फ्लेक्सिबिलिटी आहे. आपण IBM फॉर एक्झाम्पल, हा बिग ब्लू म्हणतो, IBMची एक्झिस्टेन्शियल फ्लेक्सिबिलिटी अमेझिंग आहे आणि म्हणूनच ती कंपनी एवढी वर्ष टिकून आहे. त्याचबरोबर बाकीच्या कंपन्यांचं, कारण इंडस्ट्रीमध्ये नॉर्म्स आहेत, इंडस्ट्रीमध्ये ट्रेंड्स आहेत, त्यानुसार आपण काय करतो आहे हे चेंजेस झाले पाहिजेत. आणि IBM इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ एक्झिस्टेन्शियल फ्लेक्सिबिलिटी. ते आधी कोडकसारखं ते असं कधीच म्हणणार नाही की आम्ही फक्त कॅमेराच बनवणार आणि डिजिटल कॅमेरा आम्ही कधीच नाही बनवणार. नोकियासारखे बाकीच्या कंपन्या बोलतच नाहीत की आम्ही स्मार्टफोनमध्ये येणारच नाही, टचस्क्रीन आम्ही वापरणारच नाही, आम्ही QWERTY कीबोर्डच राहणार. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एक्झिस्टेन्शियल फ्लेक्सिबिलिटीमध्ये येतात आणि ऑर्गनायझेशनमध्ये ही तिची महत्त्वाची. कारण ज्या गोष्टी मार्केट ट्रेंड्स आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, समाजाला, क्लायंट्सला काय पाहिजे हे समाज ठरवतो किंवा क्लायंट्स ठरवतात, त्यानुसार आपल्याला चेंज करता आलं पाहिजे. मग एक्झिस्टेन्शियल फ्लेक्सिबिलिटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर पुरंदरचा तह, कारण प्रत्येक केलेली गोष्ट सक्सेसफुल होईलच असं काही गरज नाही किंवा नाहीच होत शकते बऱ्याच वेळा. मग पुरंदरचा तह याच्यामध्ये मिर्झाराजे जयसिंग जेव्हा आले दिल्लीवरून छत्रपती शिवाजी महाराजांना ताब्यात ठेवण्यासाठी किंवा काबूत करण्यासाठी, तर मग त्यांच्याशी युद्ध करण्यामध्ये आपली तयारी आहे का, ते केलं पाहिजे काय, मग त्याच्या व्यतिरिक्त काय करता येईल, ही जी लवचिकता आहे काय. कारण छत्रपती शिवाजी महाराज तोपर्यंत खूप चांगल्या एस्टॅब्लिश पोझिशनला आले होते जेव्हा मिर्झाराजे जयसिंग महाराष्ट्रामध्ये आले तेव्हा. त्यानंतर कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या थिंक टँकने असं पण सांगितलं असेल काही लोकांनी की महाराज आपण त्यांची लढूया आणि पुढे काय होते बघूया. पण आता पुरंदर हा सपाट प्रदेश झाला अगेन, आणि त्या मिर्झाराजे जयसिंग हा पण एक ॲस्ट्यूट लीडर होता. त्यांनी पण आपण शिवाजी महाराजांच्या स्ट्रेंथ भौगोलिक डोंगराळ प्रदेशामध्ये जायचंच नाही हे त्यांनी ठरवलं होतं. त्यामुळे बाकीचे प्रयत्न करूनसुद्धा त्याने तो सपाट प्रदेश सोडला नाही. आणि मग शिवाजी महाराजांना हे पण लक्षात आलं की मिर्झाराजे जयसिंग हा राजपूत आहे, त्याच्याशी डायरेक्ट कन्फ्रंटेशन करण्यापेक्षा त्याचा वापर कसा करता येईल. मिर्झाराजे जयसिंगांना वापरून आपण दिल्लीतल्या राजपूत लोकांना जर फोडलं, जे मुघल सल्तनतचे जे स्तंभ आहेत त्या राजपूतांना जर आपण लढाई न करता फोडलं तर कदाचित आपण औरंगजेबाला पण नेस्तनाबूत करू शकू, एकही थेंब रक्ताचा न सांडता. ही जी थॉट प्रोसेस आहे, कन्व्हर्टिंग आपता को संधी में बदलणं असं काय ते हिंदीमध्ये बोलतात,
तर ही जी संधी आहे, मिर्झा जयसिंग आले होते शिवाजी महाराजांना नेस्तनाबूत नाही म्हणता येणार, पण मांडली करण्यासाठी किंवा त्यांना कंट्रोल करण्यासाठी. मग शिवाजी महाराजांनी ही गेम एक्झिस्टेन्शियल फ्लेक्सिबिलिटीमुळे पुरंदरचा तह केला, काही किल्ले दिले वगैरे वगैरे. आग्र्याला जायचं पण मान्य केलं. पण त्याच्या मागच्या ज्या बाकीच्या घडामोडी आहेत त्या बऱ्याच लोकांना माहिती नसतात. त्यामुळे ही एक्झिस्टेन्शियल फ्लेक्सिबिलिटी जी आहे ती अतिशय महत्त्वाची. लाल महालामध्ये शाहिस्ते खान आल्यानंतर जो काही त्यांनी धिंगाणा घातला होता तिकडे, त्या जोपर्यंत हल्ला होत नाही जोपर्यंत सर्जिकल स्ट्राईक लाल महालावर झाली नाही तोपर्यंत ती पण फ्लेक्सिबिलिटी आहे की ठीक आहे, पुन्हा माझं गाव आहे, तिथे माझं घर आहे, तरी पण हा माणूस खूप त्रास देतो आहे, ठीक आहे, ओके ओके ओके. त्यानंतर हे जी फ्लेक्सिबिलिटी आहे, कारण हे याचा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर प्रतापगुरु गुजरांचं जे आहे, वेडात मराठीत वीर दौडले साथ, एक्झिस्टेन्शियल फ्लेक्सिबिलिटी आहे. आपलं ठीक आहे, आपला राग आला आहे, पण पुढे काय, ते 7 लोक घेऊन तुम्ही बेहलूल खानाला हरू शकाल हे ऑब्जेक्टिव्हच थोडंसं. आता आपण खूप लहान माणसं आहोत ते सगळं जज करण्यामध्ये, पण तात्कालिक कारण काय असू शकतात. पण जी काय माहिती आपल्याकडे आहे, मग 7 माणूस घेऊन तिथपर्यंत आपण जाण्याबद्दल थोडंसं ती फ्लेक्सिबिलिटी जर कदाचित असती तर इतिहास वेगळा पण घडू शकला, आपल्याला वाचता येऊ शकला असता किंवा घडला असता. त्यामुळे ही धोरणात्मक रणनीतीशी संबंधित किंवा कार्यपद्धतीशी संबंधित जी काही फ्लेक्सिबिलिटी आहे ती अतिशय महत्त्वाची. आणि सगळ्यात शेवटी करेज टू लीड फ्रॉम द फ्रंट, धडाडीचं नेतृत्व. आता आपण बघतो ऑर्गनायझेशनमध्ये जे टिपिकल प्रॉब्लेम असा असतो की बॉस जो आहे त्याला सगळं माहिती असतं, असं बॉसला वाटतं ऑब्व्हियसली. त्याला सगळं माहिती असताना तो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला गाईड करू शकतो की हे कर ते कर, पण हे त्याने स्वतः केलेलं आहे का, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जोपर्यंत मी माझ्या बॉसला कस्टमरसमोर जाऊन डील क्लोज करताना बघत नाही तोपर्यंत तो कॉन्फिडन्स, तो विश्वास माझ्यामध्ये येणारच नाही की हा जो माणूस बोलतो माझ्याशी, तुम ये करो, तुम वो करो, तुम इसको लेके जाके मिलो वगैरे वगैरे, हा समोरची व्यक्ती जर स्वतः करत असेल तर मला 100% कॉन्फिडन्स येतो की अरे हे यांनी ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळे मला हे करता येईल, किंवा जर काही प्रॉब्लेम आला तर मी याची मदत मागेन. आता इंडस्ट्रियल पार्लन्समध्ये सायमन्सन एक असं म्हणतो की हे जे काही इंग्लिश आहे, प्रॉपर इंग्लिश बोलणारे लोक आहेत, AC केबिनमध्ये बसून, कॉर्नरच्या केबिनमध्ये बसून, त्यांनी जोपर्यंत बाया दुमडून त्या जमिनीवर काम केलेलं नसेल तोपर्यंत बाकी सगळं इंग्लिश असतं यांचं. त्यामुळे करेज टू लीड फ्रॉम द फ्रंट इज, आपण जे बोलायचं असा चाले जो प्रकार आहे, आपण जे बोलतो ते आपण ऑलरेडी केलेलं आहे का, किंवा ते आपली करण्याची कॅपॅसिटी आहे का, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण ते पाहूनच आपले जे अनुयायी आहेत, आपले जे सहकारी आहेत, ते आपल्याला फॉलो करतात किंवा आपला रिस्पेक्ट करतात किंवा आपल्याला मान देतात किंवा आपल्याकडून काहीतरी शिकतात, असा प्रकार आहे. इन्फिनिट गेमचा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. कारण नुसत्या गप्पा मारून हे सगळं जे आहे, माझ्याकडे जस्ट कॉज आहे, विल पॉवर आहे, रिसोर्सेस आहेत आणि बाकीच्या एक्झिस्टेन्शियल फ्लेक्सिबिलिटी आहे, इथिकल इंटिग्रिटी आहे, पण मी ते सगळं तुम्ही करा असं म्हणतो आहे. मी इथे मॉनिटर करतो, ऑब्झर्व करतो. हे जर हा एक पॉईंट झाला. दुसरा पॉईंट, हे सगळं असल्यानंतर पण मी स्वतः जर बाया दुमडून जर स्वतः पण काम तुमच्याबरोबर करत असेल तर 100% याचा खूप मोठा फायदा आपल्याला झालेला बघून दिसून येतो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर बऱ्याच वेळा हे पंतप्रधान बोरिस जॉन्सन वगैरे पाहिलं, ती जी टिपिकल इंडस्ट्री असेल तिथल्या वर्कर्सशी जाऊन त्यांच्याशी बोलतात, काय चाललं आहे, कसं चाललं आहे वगैरे. बोरिस जॉन्सन पॉलिटिकल झाला. इंडस्ट्रियल व्हेटरन्स किंवा इंडस्ट्रियल लीडर्स पण असं करतात की त्यांची जो वर्कशॉप आहे तिथे जाऊन सामान्य कामगार जो आहे त्याच्याशी जाऊन गप्पा मारणं किंवा त्याच्याशी, याचा अर्थ असा की मी इथे येऊन तुझ्याशी गप्पा मारतो, याचा अर्थ मला तुझ्याकडून फीडबॅक पाहिजेत. ऑन द ग्राउंड आय एम इन टच विथ द ग्राउंड रिॲलिटी, असा जो प्रकार आहे. त्यासाठी करेज टू लीड फ्रॉम द फ्रंट अतिशय महत्त्वाचं. कारण इंडस्ट्रीमध्ये असं पाहिलं मी, लिडरशिप आणि जे काम करणारे लोक आहेत, जे स्ट्रॅटेजिस्ट आहेत किंवा जे टॅक्टिशियन्स आहेत आणि जे ऑपरेशनल गाईज आहेत, त्याच्यामधलं अंतर असं वाटतं की त्यांना ऑपरेशनल गाईजला वाटतं की हे फक्त गप्पा मारतात, त्यांना फक्त PPTच्या पुढे जातच नाही ते, यांनी आयुष्यामध्ये कधी केलंच नाही आहे. उदाहरण द्यायचं झालं, जर माझा बॉस मला सांगत असेल की मी 15 कॉल करतो, सेल्सच्या दिवसामध्ये करत होतो आम्ही आमच्या काळामध्ये, माझा विश्वासच बसणार नाही. कारण मी ज्या प्रकारचे सर्व्हिसेस विकतो, 15 कॉल मी दिवसामध्ये करू शकत नाही. 15 कॉल मी कसे करू शकेन? मी माझं व्हिजिटिंग कार्ड घेईन आणि बाहेरून टाकत जाईन, अच्छा ही कंपनी आहे, ओके ही कंपनी आहे, असे 15 कॉल मग मी असे 150 पण करू शकतो. हा जो प्रॉब्लेम आहे, आणि हे जर माझ्या बॉसने मला हे सांगितलं की एकच कॉल करायचा दिवसाला आणि मी तुला करून दाखवतो, तो फ्रुटफुल झाला पाहिजे. तरी हे जी करेज टू लीड फ्रॉम द फ्रंट, बाहेर मार्केटमध्ये येऊन कस्टमर काय म्हणतो हे ऐकायचं आणि त्यानंतर आपल्या ज्युनियरला सांगायचं की आपण हे सिच्युएशन अशी हँडल करू शकतो, हे पाहिल्यानंतर त्या ज्युनियरला पण असं वाटतं की अरे हा ॲक्च्युअल लीडर आहे, हा नेता आहे आपला, हे नेतृत्व करतो आहे आपला हा. आता हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये जर बघायचं झालं तर करेज टू लीड फ्रॉम द फ्रंट ह्या बाकी गोष्टी फक्त, फॉर एक्झाम्पल प्रतापगडाच्या घरामध्ये बसून ज्या प्लॅन केला त्यांनी, मोहिमा आखल्या किंवा रायगडावर किंवा राजगडावर, त्या फक्त मोहिमा न आखता स्वतः पण त्यामध्ये पार्टिसिपेट होणं, अगदी जीवाची बाजी, जीवावर उदार होऊन
कारण त्यावेळी हातघाईची लढाई असायची तेव्हा. त्यामुळे काही होऊ शकतं बेसिकली, अनफॉर्च्युनेट इन्सिडेंटमध्ये काही होऊ शकतं अक्षरशः. त्यामुळे स्वतःहून आग्र्याला जाणं, जेव्हा माहीत असतं आपल्याला की हा औरंगजेब आहे, तो पाताळ यंत्री आहे आणि तो आपल्याला अटक करून आपलं काही करू शकतो, कारण आपल्याकडे माणसं पण कमी असणार आहेत त्यावेळी. आणि आग्र्यामध्ये त्याच्या एरियामध्ये जाऊन हे सगळं करणं, स्वतःहून जाणं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता शिवाजी महाराजांनी असं कदाचित करता आलं असतं की मी काही येत नाही, मी माझ्या कोणाला तरी रिप्रेझेंटेटिव्हला पाठवतो, माझ्या ज्युनियरला पाठवतो, माझ्या रिजनल मॅनेजरला पाठवतो मीटिंगसाठी. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार अफजल खानाचा, प्रतापगडाच्या पायथ्याशी स्वतः भेटायला जाणं, तिथे पण थोडं डेलिगेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी करता आली असती कदाचित कॉर्पोरेट पॉर्लन्समध्ये. मी नाही येत, दुसरं कोणतं येईल, मी तुम्हाला नमस्कार लांबूनच करतो, किंवा डायरेक्ट मांडलिकच होतो, किंवा डायरेक्ट शरणच जातो, असा प्रकार. पण तिथे जाऊन जो काही तिकडे त्यांनी कल्ला केलेला आहे मराठीमध्ये, तो वाखाण्यासारखा आहे. आणि म्हणून लिडरशिप, कारण या घटनेनंतर किंवा यातल्या कुठल्याही घटनेनंतर जेव्हा एखादा मावळा, एखादा शेतकरी जेव्हा विचार करेल की राजांनी असं केलं होतं, ते जे आहेत अंगावर शहारे आणणारं, ती इग्नायटिंग माइंड्स आहेत आणि तिथे माणसं भेटतात असं मला 100% वाटतं. तिसरा म्हणजे लाल महालावर. आता लाल महाल पुण्यामध्ये, आणि पुण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळं व्यवस्थित त्यांनी फोर्टिफाय केलं होतं लाल महालाच्या आजूबाजूला शाहिस्तेखानाने. मग तिथे जाऊन त्याला मारणं हे शिवाजी महाराजांचे, इफ यू आस्क मी फ्रँकली, एक लीडर म्हणून आजच्या कॉर्पोरेट पार्लन्समध्ये तो बॉस म्हणेल नको तुम्ही बघून घ्या, आय विल मॉनिटर यू. मी अगदी CIA सारखं थोडंसं बोलायचं झालं तर आय विल बी इन सिच्युएशन रूम, आय विल बी इन वॉर रूम, यू गो हेड, मी ते लाईव्ह बघेन, यू हॅव युअर कॅमेरा ऑन द हेड्स अँड आय विल वॉच द सर्जिकल स्ट्राईक. आणि मी तिथून तुम्हाला सांगेन की अरे लेफ्टला मार, राईटला मार वगैरे. असं हा जो पॉईंट आहे, करेज टू लीड फ्रॉम द फ्रंट. आता काही सिच्युएशनमध्ये आपण नाही करायचं आहे. एका लीडरला हे पण लक्षात आलं पाहिजे की प्रत्येक वेळी आपण पुढे जातच गेलंच नाही पाहिजे. प्रतापराव गुजरांचं उदाहरण यासाठी महत्त्वाचं आहे. करेज टू लीड फ्रॉम द फ्रंटचा याचा निगेटिव्ह ॲस्पेक्ट हा आहे की तुम्ही एकतर हा जो आता वी आर नॉट जजिंग, पण 7 लोकांना घेऊन बेहलोल खानाच्या युद्धावर छावणीवर हल्ला करणं, ते पण स्वतः, हे थोडंसं कदाचित वेगळ्या प्रकारे करता येऊ शकलं असतं असं मला वाटतं. पण वी आर नॉट राईट पीपल टू जज, आपल्याला माहिती नाही काय घडलं होतं. त्यामुळे हे जे करेज टू लीड फ्रॉम द फ्रंट आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये आपल्या सुरतेची लूट, फॉर एक्झाम्पल, सुरतेच्या लुटीमध्ये तिथे गेल्यानंतर स्वतः शिवाजी महाराज जाणं गरजेचं होतं का, हा पहिला पॉईंट. कारण तिथे सिक्युरिटी, ते सगळं मुघलांचं सुरत बंदर, तिथले जे बाकीची गोष्टी आहेत त्या सगळ्या. मग त्यावेळी स्वतः शिवाजी महाराज का गेले असतील, हा एक महत्त्वाचा पॉईंट. त्यानंतर त्यामध्ये सिक्युरिटी इश्यूज जे आहेत, तिथे गेल्यानंतर पण त्यांच्यावर हल्ला झाला. तिथला जो किल्लेदार होता त्याने जेव्हा एक दूत पाठवला, त्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, क्लोज कॉम्बॅट, समोरासमोर, अगदी 2-3 फुटावरून 4 फुटावरून वगैरे. इतका जीव धोक्यात घालण्याची काय गरज वगैरे, अशा ज्या गोष्टी आहेत, यासाठी करेज टू लीड फ्रॉम द फ्रंट अतिशय महत्त्वाचे. ही जी उदाहरणं आहेत ती यासाठी की मी फक्त रायगडावरच्या नॅचरली AC केबिनमध्ये न बसता प्रत्यक्षात जमिनीवर उतरून जेव्हा बाकीच्यांना करून दाखवतो की मी जे बोलतो हे असं करू शकतो आपण, त्यानंतर जी माणसं भेटतात, त्यानंतर जी माणसं चेतवतात, ती मग नंतर 300 वर्ष फुल राडा करतात. असा जो प्रकार आहे. आणि आत्ता पण करतायत. आपलं फक्त आपलं जे इकोसिस्टम बदलली आहे, आत्ता पण तीच सेम लढाई चालू आहे असं मला 100% वाटतं. आणि त्यामुळे हे जे इन्फिनिट गेम खेळणारे लोक आहेत, आणि हे जे आता हे 7 पॉईंट होते, हा जो महत्त्वाचा पॉईंट आहे डिस्कस जे आपण केलं, ते इन्फिनिट गेम कशासाठी आणि हे सगळं करण्यासाठी हे जे 7 महत्त्वाच्या गोष्टी होत्या, त्या जर स्वभाव वैशिष्ट्य आपण स्वतःच्या आचरणामध्ये आणली तर आपण पण आपोआप ऑटोमॅटिकली त्या इन्फिनिट गेमचे खेळाडू होतो. वी आर इन्फिनिट प्लेयर्स नाव. आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या की आपण 100% समाजामध्ये आपोआप लोक तुम्हाला असं म्हणतात की हा माणूस काहीतरी वेगळं करतो आहे आणि त्याचा इतरांना फायदा होतो आहे. त्याचबरोबर फॅमिली सफर होत नाही आहे आर्थिकदृष्ट्या किंवा सामाजिकदृष्ट्या. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आणि इथिकल इंटिग्रिटी, आपण कोणाचं वाईट करत नाही आहे वगैरे, या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या विश्वासू टीम आपल्याला मदत करते. आपण जर एखादा अडथळा आला तर त्यावर यशस्वीपणे मात करतो आहे, फ्लेक्सिबिलिटी. तर या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण इन्फिनिट खेळाडू आणि इन्फिनिट गेम हे जर आपल्याला खेळायचं असेल तर या 7 गोष्टी महत्त्वाच्या. सायमन सिनेकने अतिशय चांगल्या प्रकारे मांडलेलं आहे. मला असे 100% वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज नाही, अशी भरपूर व्यक्ती आपल्या आजूबाजूला समाजामध्ये किंवा इतिहासामध्ये आपल्याला आढळून येतील ज्यांनी या गोष्टी फॉलो केलेल्या आहेत. कदाचित सायमन सिनेकच्या या कामाचा गौरव यामुळे पण होऊ शकतो की ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासमोर मांडण्याच्या, कारण हे विचार सायलोमध्ये असतात, ते एकत्र कन्सोलिडेट करून मांडणं हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी जेम्स कर्सीच्या पुस्तकाचा सपोर्ट घेऊन हे जे त्यांनी केलेलं आहे ते अतिशय चांगलं आहे. आणि मला 100% वाटतं की हे जे ॲम्बिशन आहे ना, लाईफ ॲम्बिशन का गोल, जोपर्यंत आपला उदात्त हेतू क्लिअर नाही तोपर्यंत बाकीच्या गोष्टी फॉलो करत नाहीत किंवा त्या मग त्याला फॉलोच करत नाहीत असं म्हणता येईल. तर हे थोडंसं मला तुमच्याशी शेअर करायचं होतं.
आय होप तुम्हाला हे आवडलं असेल.